तत्पूर्वी या ठिकाणी आज आपल्या नगर पंचायत समितीमध्ये उपस्थित माननीय विवेक भाऊ पाटील राज्यमंत्री दर्जा या आपल्या तालुक्यातील विविध कामांचा आढावा घेण्यासाठी उपस्थित आहेत। मी सर्वप्रथम शब्द सुमानले माननीय विवेक भाऊ पाटील त्याचबरोबर सर्व मान्य पदाधिकारी अधिकारी कर्मचारी यांचे स्वागत करतो आणि मी आपल्या तालुक्याचे गटविकास अधिकारी माननीय दंडाळे सर यांना विनंती करतो की विवेक भाऊ पाटील यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचे। त्याचबरोबर आपल्या आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी माननीय करिश्मा मॅडम यांचं स्वागत करण्यासाठी मी सीडीपीओ श्रावणी मॅडम यांना विनंती करतो की आपण करिश्मा मॅडमचं स्वागत करायचं। त्याचबरोबर कार्यकारी अभियंता श्री गोळे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी बोरसे साहेबांना विनंती करतो की आपण गोळे साहेबांचं स्वागत करायचं। त्याचबरोबर संखे मॅडम कार्यकारी अभियंता यांचे स्वागत करण्यासाठी मी बोरसे साहेबांना विनंती करतो की संखे मॅडमचं स्वागत करायचं। या ठिकाणी कळके मॅडम उपस्थित आहेत कार्यकारी अभियंता मी शशिकांत पाटील साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचं। पोलीस निरीक्षक माननीय पारखे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। मी गोगाडे साहेबांना विनंती करतो की आपण पारखे साहेबांचं स्वागत करायचं। धन्यवाद। सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा शब्दसुमाने स्वागत करतो। या ठिकाणी आमच्या पंचायत समितीचे सभापती माननीय कनोजा सर आणि उपसभापती माननीय विनोदी भोईर सर उपस्थित आहेत। मी बोरसे साहेबांना विनंती करतो की माननीय सभापती साहेबांचं आपण स्वागत करायचे। माननीय सभापती साहेब कनोजा साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी व्हिडिओ साहेबांना विनंती करतो की आपण कनोजा साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं। त्याचबरोबर बोरसे साहेबांचं भोईर साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी मान्य गटविकास अधिकारी यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचं। त्याचबरोबर टिके सर यांचं सुद्धा स्वागत करण्यासाठी मी बोरसे सरांना विनंती करेन की धन्यवाद। पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करून मी महोदय विनंती करेन की आपण मीटिंगचा आढावा घेण्यासाठी सुरुवात करायची। माननीय सभापती महोदय उपसभापती महोदय माननीय प्रकल्प अधिकारी जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम PMJSY याचे कार्यकारी अभियंता आणि बाकीचे अधिकारी जीवन प्राधिकरणाशी संबंधित अधिकारी आदिवासी विकास विभागाशी संबंधित अधिकारी माननीय BDO साहेब माननीय पोलीस निरीक्षक आणि उपस्थित सर्व अधिकारी आणि बंधू मी सुरुवातीला विनंती करेन की माध्यमांचे लोक जर असतील तर कृपया आपण बसलात तर माझी हरकत नाही, रेकॉर्डिंग व्हिडिओ रेकॉर्डिंग हे करून आवश्यकता वाटली तर बैठकीनंतर तुम्हाला मी स्वतंत्र माहिती देईन, आपण घेऊ शकाल। बैठकीचं कृपा करून करू नका, हरकत नाही तुमची, तुम्ही बसायला माझी हरकत नाही, नागरिक म्हणून तुम्ही बसायला हरकत नाही, फक्त रेकॉर्डिंग टाळा।
आज आपण एका महत्त्वाच्या विषयासाठी फक्त बसलेलो आहोत. सर्व योजनांचा आढावा आपल्याला काही घ्यायचा नाही आणि ते घेणं शक्यही नाही, कारण आपला तालुका आदिवासी बहुल तालुका आहे, शेड्यूल एरियातला तालुका आहे. त्यामुळे जवळपास प्रत्येक विभाग जो विक्रमगड तालुक्यामध्ये शासनाच्या वतीनं कार्यरत आहे त्या प्रत्येक विभागात आदिवासी विकास विभाग, म्हणजे असा एकही विभाग नाही की ज्याच्यामध्ये आदिवासी विकास विभाग नाही. त्यामुळे आपण तसं म्हटलं तर आपल्याला ते आकाश खूप मोठं आहे. आपण मर्यादित आढावा फक्त आज घेणार आहोत आणि तो आदिवासी विकास विभागामार्फत बांधकाम हा सुद्धा विषय मोठा, फक्त रस्त्यांचं बांधकाम एवढा मर्यादित विषय घेऊ. आदिवासी विकास विभागामार्फत रस्त्यांच्या बांधकामासाठी सुधारणांसाठी जो निधी खर्च होतो त्या निधीबाबत मर्यादित आढावा आपल्याला आज घ्यायचा. त्यामुळे मला असं वाटतं की यामध्ये जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम, PMJSY या 3 महत्त्वाच्या यंत्रणा आहेत. चौथी नाही आहे, 3 महत्त्वाच्या यंत्रणा आहेत ज्यांना निधी प्राप्त होतो. अर्थसंकल्पातल्या निरनिराळ्या तरतुदीनुसार तो निरनिराळ्या शीर्षकांच्या खाली जातो. आपण सुरुवातीला आढाव्यासाठी, कारण माझ्याकडे मी मागे काही तालुक्यांच्या मध्ये गेलो असताना अशा तक्रारी प्राप्त झाल्या. माझं काम लक्षात घेऊ पहिल्यांदा मंजुरीचं नाही, म्हणजे कुठल्याच मंजुरीचा अधिकार माझा नाही किंवा शिफारशींचा नाही. माझी मर्यादा फक्त आढाव्याची आणि मी आढाव्यातच मर्यादा, आणि त्या आढाव्याची मर्यादा मी पार करत नाही. माझ्या शिफारशी मी शासनाला पाठवतो, त्याचं काय करायचं शासन ठरवतं. अशा लक्षात आलं की आदिवासी विकास विभागामध्ये होणारा खर्च जो आहे तो काही ठिकाणी हा निरनिराळ्या कारणामुळे चुकीच्या पद्धतीने वापरला गेलेला आहे. मंजुरीच्या बाबतीत असेल, एस्टिमेट्स बनवण्याच्या बाबतीत असेल, प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना असेल, डुप्लिकेशन झालं असं सुद्धा काही ठिकाणी तक्रारी झाल्या. या तक्रारीची काही मी आतापर्यंत शहानिशा केलेली नव्हती. माझ्याकडे आलेल्या तक्रारी तशाच पडून होत्या. आजही आहे, इथेच नाही राज्यभरातून अशा तक्रारी आहेत. मी संबंधित यंत्रणांना ती माहिती देण्याचं कामही केलं. मग असं लक्षात आलं की त्या संबंधित यंत्रणांकडून जी खातरजमा व्हायला पाहिजे ती खातरजमा होत नाही. आणि म्हणून मी पहिल्यांदा विक्रमगड तालुक्यातून सुरुवात करूया असं आपण ही सुरुवात करतो. त्यामुळे मला एका पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन करणार आहे की प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय आहे या बाबतीमध्ये, आणि आदिवासींसाठी खर्च होणारा निधी
हा योग्य प्रमाणामध्ये आदिवासींसाठी खर्च झाला पाहिजे. आदिवासी भागाचा आणि आदिवासींचा दोन्ही हा विकासाकरता महाराष्ट्र सरकार जवळपास 11,000 कोटी रुपये दरवर्षी खर्च करत असते. रस्त्यांसाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात खर्च होत असतो आणि तरीसुद्धा रस्ते नाहीत म्हणून महिला रस्त्यातच प्रसूत झाली अशा बातम्यासुद्धा आपल्याला वाचाव्या लागतात. किंवा डोलीमधून आजारी माणसाला नेताना डोलीतच त्याचा मृत्यू झाला, रस्तेच नाहीत, संपर्क रस्ते नाहीत, अशा बातम्या वाचाव्या लागतात. त्यामुळे तो व्यवस्थितपणे खर्च होणं आणि त्यावर जे नियंत्रण पाहिजे ते नियंत्रण ठेवणं, त्यात काही त्रुटी असते तर त्यामध्ये शासनाने काय केलं पाहिजे या बाबतीमध्ये शिफारस करणं हा या बैठकीचा मुख्य उद्देश आहे. आदिवासी प्रकल्पाचं सुद्धा याच्यामध्ये भूमिका आहे. कारण तो निधी आपण जो देतो तो जिल्हा नियोजनमधून असेल किंवा राज्य पूलमधून असेल, स्टेट पूलमधून असेल, हा आदिवासी विकास विभागाचा निधी आहे. निर्णय यंत्रणांना निर्णया पद्धतीने आपण देतो. मला सर्व यंत्रणांना हे एक सांगायचं की आदिवासी विकास विभाग हा फक्त निधी देणारा विभाग नाही आहे, तो नियंत्रण करणारा सुद्धा विभाग आहे. म्हणजे आदिवासी विकास विभागाचं नियंत्रण या विभागांच्यावर पाहिजे, कारण निधी आदिवासी विकास विभाग देतो. त्यामुळे आदिवासी विकास विभागाचा निरीक्षक हा सुद्धा नियंत्रक आहे. काही प्रकल्प आपल्याकडे आहेत जे सेन्सिटिव्ह प्रोजेक्ट आहेत, त्यातला हा जवळ आहे. आणि म्हणून मॅडम सारख्या IAS ऑफिसर्स ह्या त्या ठिकाणी नेमलेले आहेत की त्यामुळे त्या संपूर्ण विभागावर नियंत्रण राहावं, मॉनिटरिंग व्हावं. माझ्या असं लक्षात यायचं अनेक ठिकाणी आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाची जी भूमिका आहे ती संबंधित विभाग लक्षात घेत नाही आणि प्रतिसादसुद्धा बरेच ठिकाणी देत नाही. आज आपण ते सुद्धा पाहूया की युटिलायझेशन सर्टिफिकेट जी यायला पाहिजे ती आपल्याकडे वेळेत आता हे संबंधित जे विभाग आहेत त्यांच्याकडून येत नाही. म्हणून आपण 22-23 आणि 23-24 अशी 2 वर्ष जर घेतली आपल्याला सॅम्पल टेस्टिंग करता, तर या 2 वर्षामध्ये फक्त विक्रमगड तालुक्यामध्ये कोणकोणत्या कामांसाठी त्या विभागाचा खर्च झाला, कोणत्या कोणत्या रस्त्यांच्यावर, म्हणजे PMJSYचा कोणता खर्च झाला, त्यानंतर जिल्हा परिषदेचा कोणता खर्च झाला, म्हणजे जिल्हा परिषदेमार्फत कोणता खर्च झाला, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कोणता खर्च झाला. सुरुवातीला मला एक प्रश्न आपल्याला विचारायचा की त्या 3 ज्या यंत्रणा आहेत, PMJSYचं कोण आहे? आपण PMJSYचं हे जे 22-24 ही तुमच्याकडे जिल्हा परिषदेने केलेली कामांची यादी तुमच्याकडे आहे का? म्हणजे मी तिघांना विचारतो, तुमच्या तिघांच्याकडे त्या कामांच्या याद्या प्रत्येकाकडे आहेत का? म्हणजे सार्वजनिक बांधकामकडे जिल्हा परिषदेच्या आणि जिल्हा परिषदेकडे सार्वजनिक बांधकामचे आहेत. पहिला प्रश्न हाच एवढाच आहे फक्त. आपण म्हणजे जी मंजूर झाली मंजुरी ती कामे ते आम्ही जिल्हा परिषदेला कळवली होती, पण सद्यस्थिती मला त्यांच्याकडच्या कामांची मला असं वाटतं एक आपण लक्षात घेऊ, प्रश्नाचा रोख लक्षात घेऊ म्हणजे उत्तर सोपं जाईल. रस्ता आहे तोच आहे, बांधकाम करणाऱ्या यंत्रणा 3 आहे, बरोबर आहे की नाही? मग त्या 3 यंत्रणांच्या मध्ये समन्वय, सरकार म्हणून समन्वय आहे का, हा पहिला प्रश्न आहे का नाही?
आम्ही जिल्हा परिषद सदस्य. आम्ही फक्त BR आणि ODR आमच्याकडे असतात. तर आम्ही तेवढ्यावरतीच कामं करतो. नाही म्हणजे ह्या प्रश्नाचं थेट उत्तर दिलं ना तर आपल्याला सोपं जाईल. 3 यंत्रणा आहेत ज्या रस्त्यावर काम करतात. या रस्त्यावर कोण काय काम करतं याची एकाची माहिती दुसऱ्याला आहे का नाही आहे आजच्या घडीला? आहे का नाही आहे? सर आमच्याकडे इंडिया आणि स्टेट हायवे असतात सर. भोये साहेब सर तपशिलात नंतर हो नाही मी पुढचं बोलतो सर. आम्ही जेव्हा त्यांच्या BR ODRवर जेव्हा कामं करतो तर संबंधित यंत्रणेची आम्ही NOC घेतो सर आणि त्यांना कळवतो की ही कामं आमच्याकडे मंजूर आहे. मग ते आम्हाला NOC देतात. मग त्याच्यानंतर आम्ही याचा अर्थ तुमच्या याद्या तुमच्या एकमेकांकडे आहेत तुमच्याकडे नाही आहेत. नाही आम्ही NOC म्हणजे जे माझ्याकडे रस्ते मंजूर झाले ना सर त्यांना प्रशासकीय मान्यता त्यांची NOC कळवलेलं असतं की आम्ही ह्या रस्त्यावर काम करतो. त्यांनी केलेल्या याद्या पण तुमच्याकडे आहेत? नाही सर जिल्हा परिषदकडच्या जे कामं केले जातात ती यादी माझ्याकडे नाही कारण ते मालक ते आहेत सर. त्यामुळे त्यांच्याकडे कोणती कामे करतात त्याचं आमच्याकडे माहिती नसते सर. आपल्याला जायचं आहे कुठे लक्षात घ्या. आपल्याला चर्चेतून कुठे जायचं आहे तर लॅप्सेस कुठे आहेत? माझं एक प्रिझम्पशन आहे की कोऑर्डिनेशनमध्ये लॅप्स आहे. 3 यंत्रणा एक रस्ता हा PMJSYने केला बरोबर. त्याच्यावर जिल्हा परिषदेने खर्च केला. दुसऱ्या वर्षी तो रस्ता व्हायला पाहिजे 28पर्यंत मेंटेनन्स वगैरे जबाबदारी ज्याची आहे ती. पण दुसऱ्याच वर्षी त्याच्यावर जिल्हा परिषदेने खर्च केला. हायपोथेटिकल मी हायपोथेटिकल त्याच्यावरच तिसऱ्या वर्षी PWDने खर्च केला. असं होऊ शकतं का होऊ शकत नाही? BR ODR वरती म्हणजे आम्ही करतो. जर PWDला रिक्वायर्ड असेल तर ते आमची NOC घेतात आणि आमच्या डेप्युटीकडनं खाली तपासणी करून घेतो आणि जी लांबी आमच्याकडे मंजूर आहे ती बघून त्यांना ती आम्ही NOC देतो असं आहे. याचा अर्थ डुप्लिकेशन होत नाही. प्रश्न हे आहे की फॉर एक्झाम्पल 2015-16 मध्ये तुम्ही ते काम केलं आणि 2017 त्यांच्या NOC आलं तर 17 तर तुमचं ते रनिंग काम नाही आहे. रनिंग नाही पण जो DLP असेल ना मॅडम तर तुम्ही किती वर्षपर्यंत NOC देत नाही तिथलं काम झालं 2 years DLP पिरियड जर आपला असेल ना तर 2 yearsच्या नंतर परत त्या रोडवर हे काम करू शकते. त्यांनी डिमांड केली तर मॅडम म्हणजे रिक्वायरमेंट असेल तर. अच्छा तो मीन्स तुमचे जे रोड आहे त्याचं लाईफच 2 years असणार ते अपेक्षित आहे. 3 years डिपेंडिंग कसं DLP पिरियड आणि त्याच्यानंतर दुसरा यंत्रणा करू शकते बट विदिन 2 years दुसरा यंत्रणा करू शकत नाही. याचा अर्थ तुमचं डुप्लिकेशन होत नाही असं तुमचं की आमचं कोऑर्डिनेशन आहे. आपण एक काय करूया नमुना मी जो काही मी अभ्यास केला थोडा मला पहिली गोष्ट अशी की बांधकाम या क्षेत्रातलं मला शून्य कळतं. शिवाय एस्टिमेट्स टेंडर्स वर्क ऑर्डर्स याच्याशी माझा काही संबंध नाही. मला काही कळत नाही. माझ्या प्रश्नात जर चूक झाली तर आपण मला सुधारा. म्हणजे मी या बाबतीमध्ये बांधकाम या क्षेत्रामध्ये पूर्ण निरक्षर असणारा माणूस आहे. माझ्या चुका होऊ शकतात. जी काही मी माहिती घेतली थोडाफार अभ्यास केला त्याच्यामध्ये आपण एक गाव घेऊ PMJSY बघा बरं. चरी ते करसूड रस्ता डांबरीकरण 6 किलोमीटर अशी माझी माहिती आहे. आपण खात्री करू. उद्या नमुन्याकरता काहीतरी पाहिजे हवेच नको म्हणून तुम्ही सुद्धा काढा. तुम्ही सुद्धा हा काढा. चरी ते करसूड रस्ता म्हणजे आपण तो केलेला आहे का? केव्हा केला आहे? तेव्हा
काम पूर्ण केव्हा झालं? 2023ला काम पूर्ण झालं. कोण घेतं आहे ना तुम्ही आपलं विभागामार्फत हे सगळे तपशील घ्या. म्हणजे PMJSY पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेचं काम 2023ला सरी ते करसूर रस्ता याचं काम पूर्ण झालं. बरोबर. किती किलोमीटरचा रस्ता आहे हा? 6.7 किलोमीटरचा रस्ता हा 23ला पूर्ण झाला. त्याची मुदत केव्हापर्यंत होती? मग केव्हापर्यंत त्या रस्त्याची देखभाल दुरुस्ती? म्हणजे 27पर्यंत त्याची देखभाल दुरुस्ती त्यांनी करायची. हे बरोबर आहे? बरोबर आहे ना. 2023ला सरी करसूर रस्ता 2023ला मंजूर झाला आणि 2027पर्यंत त्याची देखभाल दुरुस्ती ज्याला आपण काम दिलं त्यांनी करायची. आपला संबंध नाही कोणाला काम दिलं, त्याची देखभाल दुरुस्ती करायची. आता या रस्त्यावर जिल्हा परिषदेने खर्च केला का? आणि PWDने पण खर्च केला 23 नंतर. तर बघा तुमच्याकडे सर PWDकडे मार्च 2022 बजेटमध्ये सरी ते बुद्रुक करसोड या रस्त्याचे 5 कामं मंजूर होते सर. बरं. 5ही कामं सर ही रद्द करण्यात आलेली आहे, त्याच्यावर खर्च करण्यात आलेला आहे. नाही, याचा अर्थ PMJSYच्या या रस्त्यावर सार्वजनिक बांधकामचा खर्च झालेला नाही. मला तसं पत्र पण द्या, येस नोंद पण द्या. सर खात्री आहे ना? हो सर. खात्री आहे ना? हो सर. मंजूर होती. मंजूर होते सर. मार्च 2022 5054 स्टेटचा जो हेड आहे सर, त्याच्यात ही कामं मंजूर होते सर. आणि ही नंतर रद्द करण्यात आलेली सर. म्हणजे 2023 नंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने याच्यावर आदिवासी विकास विभागाचा किंवा कुठला खर्च झालेला नाही. जिल्हा परिषदमध्ये 23-24 सरी ते घाणेरडा रस्ता सुधारणा करणं. सरी बुद्रुक ते करसूड नाही, सरी ते घाणेरडा रस्ता तो नको. आपण सरी बुद्रुक ते करसूडमध्ये आहे का तो रस्ता? त्याच रस्त्याला तोच रस्ता आहे. कोणता? तोच रस्ता आहे. रस्त्यावर विचारून द्या ना तुमच्या ज्युनियर इंजिनियरला. म्हणजे हे नको. हां, आणि त्या रस्त्यावरती सरीचे हे बघा, सरी बुद्रुक ते करसूड रस्त्यावर हा रस्ता आहे का? हा घाणेरड्या गावामध्ये केला. दुसरे चरित्र करसूड आणि सर त्याच्यावर आपण वॉल बांधतो. वॉल बांधलेली आहे ती सर आपण इन्स्पेक्शन पण केलेली आहे. येस, इन्स्पेक्शन झालेली आहे. कशाकरता खर्च केला आहे आपण तो? वॉलवर केला. वॉलवर संरक्षित भिंत. सरी बुद्रुक ते करसूड रस्त्यावर संरक्षित भिंत ही तुम्हाला करावीशी का वाटली? जर PMJSYने तो रस्ता केला तर त्यांना करावीशी का नाही वाटली? तुम्हाला का करावीशी वाटली? तिथं हाईट जास्त होती सर. नाही, तो PMJSYने 1 वर्षापूर्वी केला. तुम्ही केव्हा केला हा खर्च? किती साली? 23-24. मग एक एजन्सीला माझ्या माहितीप्रमाणे 4,42,00,000 काम दिलं. ते 4,42,00,000 काम एक एजन्सी करते. त्यावेळेला त्यांना 10 लाखाचं काम कमी होतं का करायला? तुम्हाला करायचं कारण काय तिथे? त्याचं एक्सप्लेनेशन लेखी पाहिजे. दुसरं सांगा. 2023ला ट्रायबल बजेटमधून PWDने खर्च केला आहे का हो? नाही सर. 30-54 तुम्ही स्टेटचं म्हणाला तर ट्रायबल बजेटमधून 50-54 सर. तुमच्याकडे 50-54 मधून मंजूर होते. स्टेटचा जो हेड आहे त्याच्यात. आणि DPDC मधून नाही सर. DPDCतून एकही काम मंजूर नाही. डिसेंबर 23ला जे 5 कामं होती ती तुमच्या म्हणण्याप्रमाणे मंजूर कॅन्सल झाली. येस सर. जिल्हा परिषदेने ते एक काम केलेलं आहे. याचं एक्सप्लेनेशन आपल्याला द्यायचं. जे काय असेल तुमचं ते म्हणजे जे असेल ते
आता याला आदिवासी प्रकल्पाची पैसे आदिवासी प्रकल्पाकडून तुम्हाला काही NOC बघायला लागते का? म्हणजे प्रकल्पाची भूमिका काय याच्यात हे मंजूर करण्यात जिल्हा परिषद आपलं काहीच नाही. आपण काय करतो ती केली जाते का? मग आपण निधी का देत होता? सर हे जे आहे तुम्ही ना विक्रमगडचे आहेत सर. ह्यांच्या मी मागच्या आणि ती मॅडम माझ्या मीटिंगमध्ये आले नव्हते. हे दोघांच्या मी मीटिंगसुद्धा घेतलं होतं की मला UC पाहिजे, मला काम झालं, पूर्ण निधी मागणी या. त्याच्यानंतर ते परत माझ्या ऑफिसला काही सबमिट पण केलं नाही. नाही मी तुम्हाला सांगितलं टपाला देऊन जायचं नाही. माझ्या कॅबिनमध्ये यायला सांगितलं होतं की नाही? हां तुम्ही माझ्या कॅबिनमध्ये आले होते का? सरांकडे जायला सांगितलं की माझ्याकडे यायला सांगितलं? तो ऑलमोस्ट 2 आठवड्या झालं त्या मीटिंग होऊन सुद्धा, आणि 1 वर्ष अगोदर 2 वर्ष अगोदरचं काम आहे त्याच्या पण आतापर्यंत दिलेला नाही. आणि मी एवढं स्ट्रिक्ट मीटिंग दिलं सुद्धा आणि आय टोल्ड यू 2 डेजमध्ये या, त्याच्यानंतर पण येत नाही. तर ते कशा आम्ही पैसे देऊ तुम्हाला पुढच्या टप्प्याच्या? तो हे पूर्तता तुम्हाला करण्यासाठी 1 वर्ष 2 वर्ष होते ना. जेव्हा आढावा होते तेव्हाच तुम्हाला पूर्ण पूर्तता करायचं. हे भूमिका तुम्ही बंद करा. आणि वो मॅडम कोण आहे तुमचे जवळचे मॅडम? तुम्हाला तर मी ऑल 4 तालुकाचं सांगितलं, फक्त विक्रमगडच्या नाही. आप लोग आते ही नहीं उसके बाद. सबमिट केलेलं आहे. वाड्याचं एकच काम होतं आणि 2 तालुक्याचे विक्रमगडच्या पण माझ्याकडे आलं नाही. आणि मी तुम लोग को क्लिअरली इन्स्ट्रक्शन दिलं होतं की माझ्या समक्ष येऊन करा, कारण मला माहिती होती तुम्ही असंच उत्तर देणार की सबमिट केलं, आणि माझे लोक सांगते की केलं नाही. तो केला नाही ना तुम्ही? आमच्याकडेच आहे, त्यांची जी पूर्तता होती ती आज पूर्ण होते. जेव्हा जेव्हा मी आढावा घेते, आज देते उद्या देते. त्या मीटिंग मध्ये पण सांगितलं उद्या देणार. आज मीटिंग होते तर आज दुपारी देणार. तर काल का देऊ शकलं नाही तुम्ही? दिस इज नॉट राइट ना. 1-1, 2-2 हफ्ते आपको अभी तक आपका इतना बेसिक काम नहीं पता कि इतने त्रुटि आते. नाही, मी तुम्हाला सांगितलं किती झालं तेवढे द्या. तुम्ही दुसरा इन्स्ट्रक्शन का ऐकते मग? दिस इज नॉट डन. आणि मी मीटिंग घेतलेलं नाही तर आय कॅन अंडरस्टँड. मी प्रत्यक्ष घेतलं आणि तुम्हाला मी पर्सनली तुम्ही दोघांना सांगितलेले होते की माझे समक्ष येऊन द्यायचं आहे. कुछ भी 5% भी व्हॅल्यू नाही आहे मीटिंगच्या इन्स्ट्रक्शन्सच्या. केव्हा द्यायला पाहिजे? विदिन 2 डेज. आणि मी मीटिंग कधी घेतली? नाही, हे दिस इज 1 इयर. किती कुठला केव्हा द्यायला पाहिजे होतं तुम्ही? हे सोमवारपर्यंत द्यायला पाहिजे. केव्हा? किती तारखेला? किती महिन्यापूर्वी? मॅडमनी तुम्हाला विचारलं, त्याच्या आधी तुम्ही स्वतःहून केव्हा द्यायला पाहिजे होतं हा माझा प्रश्न आहे. काम पूर्ण झालं? केव्हा? काम पूर्ण कधी झालं? स्पेसिफिक सांगा मला. नाही, आता बिलो होत आहे. त्यांनी जे मागितली, त्यांनी जी डिमांड केली ती कशाची मागणी केली? मी सांगते सर काय आहे की काम पूर्ण झाल्यावर आपल्याला सर त्यांनी मी सांगते सर काय आहे ते 2023-24 चे जे पैसे आहे ते आता PFMS मध्ये मार्च 2024 मध्ये ऑटोमॅटिकली माझे खात्यातून फुल होणार. तो मी पैसे नंतर त्यांना देऊ शकत नाही. आणि त्यांच्याकडून अपेक्षित आहे की जितके झालं त्यातला बिल जमा करणे आणि ते पैसे घेणे. आणि त्यांनी त्या दिवशी सांगितलं काम पूर्ण आहे, आम्ही बिल फक्त जमा केलेला नाही. तो बिल जमा करण्यासाठी काहीच अडचण नसायला पाहिजे. म्हणजे तुमचे जेई लोकांनी काम केलेलं नाही. काम पूर्ण केव्हा झालं? आता पूर्ण एका रस्त्यात आहे का? नाही, अनेक रस्त्यांचे आहे. तुमच्याकडे 16 काम होते. किती होते? 17 होते. ते पण तुम्ही मला सांगितलं 1 आठवड्यामध्ये ते संपणार. मला आठवण आहे तुम्ही मला काय काय सांगितलेले आहे. पण जेव्हा आम्ही मीटिंग घेते तेव्हा 1 आठवड्या 2-3 दिवस. तर आता एव्हरी वीक मी तुमचा आढावा घ्यायला पाहिजे. मी तुम्हाला सांगितलेले होते की 2 दिवसात द्या. तो ॲटलिस्ट येऊन मॅडम हे ह्यामुळे नाही झालं हे तुमच्या आणि मॅडम मी तुम्हाला सुद्धा कॉल केलं की तुम्ही स्वतः मीटिंगसाठी येत नाही आणि तुम्ही जे लोकांना पाठवते त्यांना काहीच इन्फॉर्मेशन नाही आहे. उसके बाद यू टोल्ड मी आय विल टेक रिव्ह्यू अँड टेल मी. यू ऑल्सो आर नॉट रिस्पॉन्डिंग. दिस इज नॉट डन ना. मॅडम मला असं वाटतं
की आपल्या अधिकाऱ्यांना हं. आपल्या पद्धतीच्या मिटिंग्सना येण्यामध्ये स्वारस्य कमी असतं. माझ्याकडे सुद्धा निर्णायक कारणं देऊन द्या. यापुढे एक्झिक्युटिव्ह इंजिनियरच आले पाहिजे आम्ही पत्र आणि नाही तुम्ही इमिजिएटली सुपिरियरना कळवून टाका, रिपोर्ट करून टाका ठीक आहे. की मग दुसऱ्यावर टाकायचं, दुसऱ्याने तिसऱ्यावर टाकायचं. कारणं 100 असतात, प्रत्येकाला कारण आहेत. मी इथे न येण्याकरता सुद्धा माझ्याकडे 100 कारण आहेत. 3 वेळा मीटिंग पुढे ढकलली त्याच्यावरून तुम्ही समजू शकता काहीतरी कारण आहे जे नाही तर मी ढकलत नाही. आदिवासी विकास विभागाचा तुम्ही बाकीचं काय करताय हा तर प्रश्न आहेच, पण विशेषतः आदिवासी विकास विभागाचा खर्च ही आमची जबाबदारी आहे. आदिवासी खात्याची जबाबदारी आहे, माझी व्यक्तिशः जबाबदारी. ज्या ठिकाणी असं लक्षात येईल की आदिवासी विकास विभागाला रिस्पॉन्स दिला जात नाही, यांना निधी दिला जाणार नाही हे करून टाका. कामं होत नाहीत ती कामं आता कशी तरी जी कामं 16 कामं आहेत ना ती यादी द्या मला. कुणीतरी आपले माणूस इन्स्पेक्टरना सांगा ठीक आहे. खरोखर ते कामं झाली आहेत का नाही बघा. कामं न होता कामं झाली आहेत म्हणून युटिलायझेशन आणून दे. ठीक आहे. ती कामं तुम्ही आजच ती याची यादी द्या आणि आपल्या इन्स्पेक्टरना सांगून ते व्हेरीफाय करून ते द्या. जॉईंट बरोबर पाहणी झाल्याशिवाय बिल द्यायचं नाही म्हणून पण आम्ही पत्र दिलेले आहे, पण त्यांच्याकडून काही येतच करता नाही का तर तुम्ही जॉईंट joint पाहणी कधी होणार? जॉईंट पाहणी करता का? होतेच. सर्वकडे मॅडम जॉईंट पाहणी होते का? होतं का हो? कोण बघतं आपलं? तुम्ही सांगा TDI तुमचं किती झालं जॉईंट पाहणी? 2-3च झालं ना रस्त्यामध्ये का? तो म्हणजे 2-3च कामं झालेली आहे. अरे तुम्ही मला सांगा 2 आठवड्यापूर्वी जे मीटिंग घेतलं त्यामध्ये पण सेम उत्तर आहे, आफ्टर 2 वीक्स पण सेम उत्तर आहे. तर आफ्टर मीटिंग तुम्ही त्याचं काहीच काम करत नाही, माझं हेच लक्षात येते. त्या दिवशी हे एवढं डिटेलमध्ये आय थिंक 1.5 hours वी टूक अ मीटिंग आणि मॅडम यू शुड हॅव टेकन अ रिव्ह्यू आफ्टर दॅट. मी त्यांना बोलवून घेतलेलं आफ्टर आपलं ते झाल्यानंतर मी त्यांना आणि त्यांनी सगळी ह्यांच्याशी कोऑर्डिनेट करून ह्यांच्याकडून डेट पण घेतलेली आहे. ह्याची जॉईंट इन्स्पेक्शनची डेट पण साहेबांनी घेतलेली आहे. मी त्यांना लगेच फोन केला होता. बट होत नाही नक्की. कधी दिलं तुम्ही डेट? वराडे डेट कधी दिली होती तुम्ही? कोणाशी संपर्क साधला तुम्ही? सोमवारी आपण जाणार आहोत. नहीं, ये आप लोग पिकनिक के लिए नहीं जा रहे ना, ऐसा होता है क्या? पत्र मध्ये एग्जैक्ट टाइम टेबल झालं पाहिजे. असं सोमवारी आपण जाणार होते, सोमवारी हर हफ्ते में एक सोमवार आता है, आप लोग के हिसाब से यही चल रहा है? पैसे परत जाणार मार्च मध्ये आणि तुम्ही डिमांड करत बसा, कॉन्ट्रॅक्टर्स तुमच्या मागे राहणार. मी नाही देणार नवीन पैसे. पूर्ण झालं तर बिल सबमिट करायला एवढं वेळ नाही लागायला पाहिजे. जेव्हा तुमचं कोर वर्क हे आहे त्रुटी पूर्तता, आमच्या ऑफिस त्रुटी काढून द्यायला पाहिजे का तुम्हाला? त्रुटी पूर्तता तुमच्या डिपार्टमेंटच करायला पाहिजे. उसके लिए आपको 5 हफ्ते लग रहे, 10 हफ्ते लग रहे. तो कुठे गेलं प्रोफेशनलिझम? तुमचे जेई लोक म्हणजे फील्डवर जातच नाही, काही पण सबमिट करते. आणि मी तुम्हाला हे पण सांगितलं कुठल्या कॉन्ट्रॅक्टरवर किती तुम्ही दंड लावलं ह्याची मला लिस्ट पाहिजे. बोललो होतं की नाही? कुठे आहे ते लिस्ट? काही लिस्ट पण देत नाही. आम्ही सरांना हे करून ना मी डायरेक्ट अट्रॉसिटीजच टाकणार आहे की आदिवासी लोकांचा रोड आहे, आढावा घेऊन काम होत नाही. राईट फ्रॉम एक्झिक्युटिव्ह इंजिनियर टू जेई मी सगळ्यांवर अट्रॉसिटीज टाकणार. नाही, मला तुम्ही सेम आन्सर देऊ नका. तुम्ही फर्स्ट टाइम मला भेटते आणि मी असं उत्तर ऐकते तर आय वुड हॅव अंडरस्टूड, बट दिस इज आफ्टर 2 वीक्स ऑफ माय मीटिंग, दिस इज नॉट डन. मैडम आप थोड़ा स्ट्रिक्टली लो इसका रिव्यू. आणि तुम्ही स्वतः आलं नाही तर ॲटलिस्ट नेक्स्ट डे यू शुड कॉल मी अँड टेल मी, ऑर यू शुड कम नेक्स्ट डे. आता सर तर सांगते की यायलाच पाहिजे, बट आय एम सेइंग ठीक आहे नाही आलं नेक्स्ट डे तुम्ही येऊ शकत असतात. वाय आर यू नॉट डुईंग दॅट?
नाही मॅडम रिव्ह्यू घेतला यांनी म्हटलं डेट घेतलेली आहे. तुम्ही म्हटल्यावर जाऊ नका ना, हे लोक काही पण म्हणते. आता तुम्ही सांगा असं डेट सोमवारी जाऊ आपण, ये है क्या ऐसा डेट होता है? मुझे को तो नहीं लगता शासकीय काम मध्ये असं झालं पाहिजे. सॉरी 16 कामांची यादी कधी कुठे आहे ती यादी? कुठे आहे 16 कामांची यादी? कुठे आहे? द्या ना, आत्ताच द्या. ती यादी द्या. आणि आपण जरा त्या 23-24ची तुमच्याकडल्या याद्या मला द्या. 22-23, 23-24च्या दोन्ही तुम्ही पीएमचे सोय करा. आपण जो मगाशी म्हटलं त्या ठक्कर बाप्पा हा विषय आपण जिल्हा परिषदकडे आला. तुमच्या दृष्टीने तिन्ही कार्यकारी अभियंता आदिवासी विकास विभागाचा संबंध जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला जर फंड मिळत असेल, निधी मिळत असेल आणि आदिवासी विकास विभागाचं काम आपण करत असतात त्या यंत्रणेमार्फत, तर डहाणू प्रकल्प आणि जवार प्रकल्प हे मंत्रालय समजा, फायनान्स डिपार्टमेंट तुम्हाला फायनान्स डिपार्टमेंटला करणं देऊन चालणार नाही. ही जी मॅडम सांगतात हे असेल तर तुम्ही मॅडम ज्युनियर इंजिनियर आणि डेप्युटी इंजिनियरवर नाही, तुम्ही स्वतः IAS अधिकारी का बसवले आम्ही तिथे? तुम्ही IAS अधिकाऱ्यांना सुद्धा रिस्पॉन्स देत नाही तर मग सार्वजनिक बांधकाम आणि जिल्हा परिषद कोणाला देणार तुम्ही रिस्पॉन्स? ज्या ठिकाणी आदिवासी मेजर पॉकेट आहे तिथे डेव्हलपमेंटची गरज आहे म्हणून तर IAS ऑफिसर्स बसवले ना. त्यांनी मीटिंग बोलावल्यानंतर तुम्ही कारणं देत असाल, कुठलंही कारण ऐकू नका. फार फार तर काय करा म्हणजे PA ला सांगून एखाद्या त्यांची कन्व्हिनियन्सची डेट द्या की बाबा 11च्या ऐवजी 2, ठीक आहे, आजच्या ऐवजी उद्या, इथपर्यंत ठीक आहे, पण मीटिंगला नाही हे सहनच नको. तुम्ही डेप्युटी इंजिनियर ज्युनियर इंजिनियरना जबाबदारच नका देऊ, एक्झिक्युटिव्ह इंजिनियरनाच जबाबदार करा. काय होतं की ते ज्युनियर इंजिनियर डेप्युटी इंजिनियरवर टाकून मोकळे होतील आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर कामं निराळे राहतील. तुम्ही एक्झिक्युटिव्ह आहात, तुमचा रोल आहे एक्झिक्यूट करणं. तुमचा डेप्युटी इंजिनियर ऐकत नाही म्हणजे काय? आणि तुम्ही त्या डेप्युटी इंजिनियरला सांगितलं असं नाही चालणार. त्यांनी केलं का नाही हे बघणं हे एक मॅनेजर म्हणून तुमचं काम आहे. मला असं वाटतं आपलं किमान ट्रायबलच्या बाबतीमध्ये आपण एवढ्या स्ट्रिक्टली फॉलोअप करून घ्यायच्या बरोबर, नाही का? जो मिसअप्रोप्रिएशन चाललेलं आहे ना, आपण जाऊ त्याच्या पुढे कशा पद्धतीने जायचं. आपण दुसरा रस्ता घ्या, उटावली माले रस्ता. नमुना करता मी मला काय सगळ्यांनी अभ्यास करता आले आणि मला ते शक्यही नाही. ते आता आपण तुम्ही करायचं आहे की तिन्ही एक्झिक्युटिव्हवर जबाबदारी टाकणार की हे करायला आम्हाला एवढं दुसरं काम नाही. तुमचं काम काय? ते 16 कामांची यादी घ्या त्यांच्या. हो 16 कामांची यादी आहे ना, 16 कामांची यादी नाही दिली. 17 सगळं चेक करूया. ठीक आहे.
17 आहेत ना 17 तीन कुठली तीन चालेल एक दिवस सांगा चालेल कन्व्हिनियंट म्हणून आपण बघू. सांगा बरं मला उटावली सांगा PM उटावली माने रस्ता तुम्ही काही खर्च केलाय का? केव्हा केलाय तुम्ही? म्हणजे पंतप्रधान ग्रामीणचा खर्च झालेला नाही. सांगा जिल्हा परिषद आणि PWD. सर आमच्याकडे उटावली ते माळे रस्ता सुधारणा आहे 100 ते 1240 हां केली 00 ते 100 ते 1240. अशी किती कामं मंजूर आहेत तुमची या रस्त्यावर? नाही हे एक आहे वाहतूक उटावली ते माळे 27 एकच आहे. हो आदिवासी घटक कार्यक्रमातून एकच आहे ते टाकून शोधा. आदिवासी घटक कार्यक्रमातून बघा म्हणजे तुम्ही एकेका कार्यक्रमाप्रमाणे नका बघायला. तुम्ही जिल्हा परिषद म्हणून या रस्त्यावर ठक्करबापा असेल, आदिवासी घटक असेल, DPC असेल, जिल्हा परिषद सेस असेल, या रस्त्यावर तुमच्या मार्फत झालेला खर्च कोणी? सर PWD अंतर्गत सर TSP मध्ये एक रस्ता मंजूर नाही सर आणि स्टेटचा जो आहे सर 50 फूट त्याच्या अंतर्गत पण म्हणजे या रस्त्यावर आपल्याकडून झालंय का? नाही. म्हणजे सार्वजनिक बांधकामचा खर्च या रस्त्यावर झालेला नाही. हा उटावली ते माले लिहून घ्या उटावली माले. तुम्ही खात्री करून घ्या. प्रत्येक गोष्ट आपल्याला खात्री करून घ्यावी. त्यांचं स्टेटमेंट आहे की या रस्त्यावर खर्च झालेलं नाही. त्याला ते देतील आपल्याला तुमचं याद्या द्या मला सर. त्याला आपण म्हणतो की सप्लायचं हां TSP नाही TSP आपलं DPC म्हणून येतं. स्टेटचं डायरेक्ट जात नाही ट्रायबलचा आणि तो ट्रायबल बांधकामाला जाते त्यांना आम्ही DPC म्हणून झालंय का खर्च? हां उटावली ते माळे किमान गरजामधनं आहे 00 ते 0600 वाईडनिंग म्हणजे दुसरा खर्च आहे. हां ते जर आधी दाखवलं ते एक पासून 27 म्हणजे त्याच रस्त्यावर आपण काय की समजा आम्हाला व्हिजिट करायची झाली तर त्या रस्त्यावर 2दा खर्च झाला आहे. मग तुम्हाला सांगता येईल की बाबा एवढा मग तेवढा ते बघायला लागेल ना आपल्याला. किती वेळा खर्च केला तर
काम करा, आता जे तुम्ही तोंडी सांगते ते सगळे आम्हाला लेखी पण साहेबांनी जे जे रस्त्यांचे झालेले आहे सगळे यंत्रणांनी ह्यामध्ये आपला काहीच खर्च झाला नाही किंवा यावर्षी एवढं निधी खर्च झालं लेखी पण घ्या, तर आम्हाला पण चेक करायला सोपं होईल. तेच होतं सर, काही वेळेस ते कन्फ्यूज होतात, ते उत्तर शोधतात पण बरं 800 याद आहेत ना पण तुम्ही लिहून घ्या कुठला कुठला विचार. हे मी लक्षात घ्या, हे मी नमुन्याकरता देतो. हे आपण त्याला टिप ऑफ आइसबर्ग म्हणतो ना, असं वरचं आहे. याच्यात खोलात जायचं आहे आणि ते खोलात तुम्हाला तिघांना जायचं आहे. तुमची अकाउंटेबिलिटी आहे. सर आमच्या तेच कन्फ्युजन होतं. एक रस्ता आमच्या यादीत मिळाला तो, ते उटवली ते माने रस्ता मंजूर आहे सर आमच्याकडे. उटावली ते माले रस्ता मंजूर आहे. मग असं स्टेटमेंट बदला त्यांचं. उटावली ते त्यामध्ये मला एक एक्सप्लेनेशन पाहिजे तुमच्याकडून. हे VR मध्ये तुम्ही कशासाठी काम करते, म्हणजे तुमच्या बजेट अप्रूव्ह इथूनच जाते ना की इथे काम करण्याची गरज आहे? आमचं जे असं स्टेट हायवे आणि MDR हे आमच्या मालकीचे रस्ते, तिथेच आम्ही काम करतो. ठीक आहे. पण राज्य शासन आणि आपल्याकडून ज्या प्रमाण निघतात त्या आदेशित आमच्याकडे असल्यामुळे आम्हाला एक्झिक्युशन तर जनरली आम्हाला अधिकार नाहीत त्यांच्यावर काम. ठीक आहे. VR साठी तर आम्ही त्यांच्याकडूनच घेते ना, तुम्हाला पण पाठवते का? हो, आम्हाला पण एक्झिक्युशन नाही. तर तुम्ही आम्हाला सांगा की डोंट गिव्ह अस दॅट, आम्ही त्यांनाच देऊ. मग जनरली मॅडम VR ODR जर कामे त्यांनाच दिली तर हे बऱ्याचसं कन्फ्युजन सर अगोदरच सांगायला पाहिजे. कंट्रोलिंग अथॉरिटी एकच असेल ना तर बऱ्यापैकी या सगळ्या गोष्टींवर कंट्रोल. दोन्ही ऑथॉरिटी एक आहे, पैसे देणारी ऑथॉरिटी एक आहे. नाही सर, त्यांना प्रॉपरली इन्फॉर्म केलं पाहिजे ना तुम्ही. सर एक्झिक्युशनला सर दोघं येतात ना, त्यामुळे कंट्रोलिंग. ॲक्च्युली सर इसमें एक DPC मध्ये पण विषय झालं होतं की लोकप्रतिनिधी पण आम्हाला लिहून देते की हे ह्यांच्याकडून खर्च व्हायला पाहिजे, तर त्याप्रमाणे आम्ही TS साठी पाठवतो. तर तिथून पण आम्ही आता सगळ्यांना सांगू की ODRचा रोड आहे ते जिल्हा परिषद बांधकामकडूनच व्हायला पाहिजे और बाकी MDR जे आहे त्यांच्याकडून झालं पाहिजे, तर हे कन्फ्युजन आपला पण सॉल्व्ह होईल. नेक्स्ट इयरपासून मी विल डू. लोकप्रतिनिधींचं हे काम आहे की या एजन्सीला यायला द्या. आपल्या पत्रामध्ये एजन्सीचं नाव पण उल्लेख करून देते. लोकप्रतिनिधींना काही गोष्टी मुख्यमंत्री महोदयांनी आता फार स्ट्रिक्ट. हां, ती आता DPC मध्ये आपण त्यांना डायरेक्शन द्यायला लावू ठीक की लोकप्रतिनिधी अशा पद्धतीच्या डायरेक्शन देणं. माझ्याकडे तर अशी माहिती की या एजन्सीला नाही, या ठेकेदाराला द्या असं पण पत्र देतं. काही सार्वजनिक पैसा खरं म्हणजे आपल्याला यंत्रणा नाही आहे तसं नाही, सगळ्या यंत्रणा आहेत. आणि मी तर सर हे पण एक सजेशन ठेवायचं होतं मला की आता लोकप्रतिनिधीकडे लोक गेलं ते सांगते की आम्हाला हे रोड पाहिजे, परंतु ह्या लोकांनी पण जाऊन प्रायोरिटी लिस्ट ठरवायला पाहिजे बेस्ड ऑन किती पर्सेंटेज ते रोड खराब आहे. नाहीतर एक चांगलं रोडमध्ये आम्ही पैसा खर्च करू आणि त्याच ठिकाणी जिथे वाईट रस्ता आहे ते प्रायोरिटीमध्ये येत नाही, कारण निधी तर लिमिटेड आहे. तर आम्ही तर सगळे तुमच्यासाठी TS साठी पाठवते, परंतु तुम्ही एक ठरवा ना यंत्रणा म्हणून की हे रोड आणि हे रोड हे दोघांपैकी ह्यामध्ये, आणि आम्ही कन्व्हिन्स करते लोकप्रतिनिधींना सुद्धा की बाबा ठीक आहे हे ह्यामध्ये जास्त गरज आहे आणि दे विल ऑल अंडरस्टँड ऑल्सो. परंतु दिस एक एक्सरसाइज ह्या वर्षीपासून तुम्ही सुद्धा करा की तुमच्याकडे जे काही कामांची येते तुम्ही एक प्रायोरिटी लिस्ट ठरवा कि बेस्ड ऑन दीज टू रोड्स दिस रोड इज मोर खराब देन दिस रोड, इस पे ज़्यादा पहले काम होना चाहिए. कळलं ना? ते करतो मॅडम आपण. नाही, तुम्ही जेव्हा परत करते असं काही येत नाही आमच्याकडे, सगळे परत जनरली येते. जिल्हा परिषदकडे मॅडम ते PCR इंडेक्स म्हणून एक बुकलेट असतं. पण PCR इंडेक्स प्रमाणेच प्रमाणित ते असा नाही आहे ना. जनरली कसं त्याच्याप्रमाणेच मॅडम आपण डिपेंडिंग ऑन डिस्ट्रक्शन ऑफ रोड्स कसं ते जास्त डिस्ट्रक्शनवाला टॉपला येते, मग त्याप्रमाणे आपण कामं घेतो. प्रमा देताना मी सांगते, प्रमा देताना तुम्ही काही पर्सेंटेज टाकून देत नाही ना आम्हाला. तुम्ही TS देताना TS मध्ये ह्याच्या पर्सेंटेज हे आहे असं पण दिलं तर आम्ही पण प्रमा देताना असं करू. वी विल ऑल्सो नो ना. तर तुम्ही आता TS देताना तुमचं जे रेटिंग आहे ते पण मेन्शन करून द्या आम्हाला.
वी विल ऑल्सो बी थोडा ट्रान्सपरन्सी तर होईल. तुमच्याकडे ते रेट आहे पण आमच्याकडे ते नाही आहे. आता ओंदे कोलीपाडा ते उधानीपाडा रस्ता PMJSYचं काम हे नाही आहे. जिल्हा परिषद आणि ट्रॅव्हलने बघा बरं या PWD कोळीपाडा ते उधानीपाडा डांबरीकरण केलेलं आहे आपण 00 ते 0240 हां केव्हा 23-24 एकदाच खर्च झाला. कॉन्क्रिटीकरण नाही आहे नाही सर, डांबरीकरण. कॉन्क्रिटीकरण झालेलं नाही फक्त डांबरीकरण म्हणजे कॉन्क्रिटीकरणावर खर्च झालेला नाही. ओंदे खांड किंवा आदिवासी घाट कोळीपाडा ते उधानीपाडा हा रस्ता आहे ना ओंदे कोळीपाडा पाहिले का आपण कोणी? कोळीपाडा उधानीपाडा बरेच ठिकाणी उदाहरणार्थ विक्रमगड जोड रस्ता कुठला तपासायचं झालं तर कसा तपासायचा? प्रत्येक रस्त्याला आपल्या विजिट आवश्यक असतात का? प्रत्येक रस्त्यात कार्यकारी किती पर्सेंटेज तुम्ही करते? आमचं 5% असतं सर. म्हणजे 100 रस्त्यापैकी 5 रस्ते का प्रत्येक रस्त्यापैकी 5%? नाही 100 पैकी 5. 100 पैकी 5 आपली होतात 5 ते जास्तच होतं सर. जनरली बिला असेल तर तुमचा कंट्रोल स्ट्रिक्ट पाहिजे ना. त्यासाठी तर तो आहे व्हिजिट त्याकरताच आहे. तुमच्याकडे एवढी जिल्ह्याची जबाबदारी सोपवली जाते. सो दॅट मीन्स विदिन 2 years ते रस्ता खराब झाला तर तुम्हाला पण आम्ही जबाबदार ठरायला पाहिजे की व्हिजिट करताना तुम्ही क्वालिटी चेक केलं. ते आपण ठरत नाही म्हणून तर हे क्वालिटी आम्ही बांधली लावतोच. काय विषय पण काय ऍक्शन होते तुमच्यावर रोड खराब झालं तर? त्याच्याकडून आम्ही रिकव्हरी करतो. तुमच्याकडून काय होते? आमच्याकडून जनरली कॉन्ट्रॅक्टर नोटीस दिली जाते काम करून. तुमच्यावर ऍक्शन काय होते असा प्रश्न आहे. तुम्ही लोक तुमचं प्रमोशन थांबतं का? तुम्ही चेक करताना तुम्ही क्वालिटीचा रिपोर्ट बघायला पाहिजे ना. तो व्यवस्थित क्वालिटी नाही झाला म्हणजे विदिन 1 year खराब झालं. लॅब करून आपण ते मटेरियल टेस्टिंग पण घेतो. त्यांचे प्रश्न त्यांचा नाही आहे. प्रश्न काय आहे त्यांचा स्पेसिफिक प्रश्न आहे की एक्झिक्युटिव्ह इंजिनियरवर 5% का करा? तर डेप्युटी इंजिनियरनी केलंय का नाही हे बघायला. डेप्युटी इंजिनियरने का करा? ज्युनियर इंजिनियरने केलंय का नाही हे बघायला. म्हणजे हे ज्युनियर इंजिनियर कधी करील जर त्याला माहिती असेल की माझा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर येऊन चेक करणार आहे तर. म्हणजे मग त्यामध्ये जर फॉल्ट आला तर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर हा जबाबदार आहे अल्टिमेटली, ज्युनियर नाही. मग त्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरवर कधी सरकारने डिमोट केलं आहे का? नाही. कधी प्रमोशन थांबवलं आहे का? नाही. कधी ग्रेड थांबवली आहे का? नाही. काही ॲक्शन होते का? नाही. होत नाही ना. मलाही माहिती आहे ना का होत नाही. तुम्हालाही माहिती आहे. तुमच्या पालघरपेक्षा मंत्रालयात जास्त संबंध असतात. कशी होणार? मला माहिती आहे. इथे काय इथे काही केलं तरी आम्हाला आहे सपोर्ट. वस्तुस्थिती ही असल्यामुळे
जो निधीचा गैरवापर आहे हा होतो. ओंदे कोळीपाड्याचे तपशील तुमच्याकडून घ्यायचे सगळे. हां सर, ओंदे कोळीपाडा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटीकरण आहे झालेला आहे. मग अशी आपण नाही म्हणत ना. नाही, तो दुसरा तो कोळीपाडा ते उभानीपाडा रस्ता हो, तो ओंदे डांबरीकरण. ओंदे कोळीपाडा ते उदानीपाडा म्हणतो मी. हां, ते डांबरीकरण झालेलं असतं. आणि मग डांबरीकरण आणि कॉन्क्रिटीकरण कुठलं म्हणतात तुम्ही? इंटरनल असणार. हा इंटरनल रोड आहे सर मधला कॉन्क्रीटीकरण गावचा तर रस्ता. बघायचं जाऊन आपल्या इन्स्पेक्टरला पाठवायचं, उद्याच पाठवायचं. कुठला कॉन्क्रीट रस्ता आहे त्याचा फोटो पाठवायचे. फोटो आहेत का त्याचे सगळे? कामाच्या सुरुवातीचे फोटो आहेत का? काम सुरू करायच्या आधीचे फोटो लागतं. काय काय लागतं? काम सुरू करायच्या आधी काय लागतं? कसं सुरू करायचं काम? रेकॉर्ड काय लागतो सांगा ना. असा ओंदे खांड रस्ता पण आहे का? काय केलं तिथे? डांबरीकरण किती वेळा केलंय? किती वेळा केलंय? आदिवासी घटक मधून किती वेळा केलाय? मग तुम्ही सांगा बरं, तपशिलात सांगा, ते सगळं लिहून घेऊ. हे सगळं मॅडम तुम्ही कुणाला चेक करा. मी आता जे विचारतो हे तुम्ही क्रॉस चेक करून त्याचा लेखी रिपोर्ट द्यायचा. काम सुरू करताना आपण काही काम, जसं आता घरकुलाला आहे की पहिला फोटो काढा, मग पाय झाला की काढा, तसं काय तुम्हाला आहे का? हो सर, आहे ना. काय काय? बिफोरचे फोटोग्राफ्स काम सुरू करायचे वगैरे रस्ते. याची फाईल, मी जे जे प्रश्न विचारले ना या सगळ्याची डिटेल फाईल पाठवा. की हा पहिल्या टप्प्याचा फोटो आहे, हा दुसऱ्या टप्प्याचा आहे, हा तिसऱ्या टप्प्याचा आहे. ठीक आहे साहेब, याचा फॉलोअप करून घ्यायचं आहे. आता मला एक सांगा तुम्ही, जांभा ते पोचाडा रस्ता PMJSY मधून 20-21ला रस्ता झालाय का? झालाय. त्याची मुदत केव्हापर्यंत आहे? 25 पर्यंत आहे. म्हणजे अजून आहे, आता संपेल, अजून आहे. आता कोणी खर्च केला? जिल्हा परिषदने खर्च केला का? PWDने केला का? आम्ही ज्या मोऱ्या बांधल्या होत्या त्याच्या पहिले त्यांनी त्या मोऱ्या इन्स्टिट्यूटमध्ये घेतल्या होत्या, त्या चांगल्या होत्या म्हणून. त्यानंतर सरफेस खराब झाल्यावर आम्ही त्या 3 मोऱ्या घेतल्या 7 दिवसपासून त्या रस्त्यावर. PMJSY करतो तिथेच तुम्ही काय जाता? नाही सर, त्यांनी घेतलंच होतं. त्यांनी घेतलं, त्याने घ्यायला सांगायचं ना. तुम्हाला हाऊस काय एवढी घ्यायची? तुम्हाला हाऊस काय घ्यायची? नाही सर, त्यांचं मंजूर त्यांचा पैसा कोणाचा आहे? सरकारचाच आहे ना तो. ते आणि आम्ही म्हणजे काय? जर ती एक यंत्रणा आहे, त्या यंत्रणा खर्च करते, त्यांच्या लक्षात आलेल्या त्रुटी त्यांना सांगायच्या. का तुम्ही खर्च करत आहे, तुम्हाला खर्च करायला दुसऱ्या जागा नाहीत का? तुम्ही मोरीवर कधी काम केलं होतं अगोदर? फर्स्ट टाइम 7-8 वर्षापूर्वी केलं. एक्झॅक्ट इयर सांगा ना. नाही तसं नाही सांगता मला. क्यों नाही सांगता येणार? मी 19ला जेवण. अरे असं सरकार 50 पासून आहे हो. तुम्ही आता तुमच्या डिपार्टमेंटमध्ये जे काही झालं ते सांगायला पाहिजे. ठीक आहे, फाईन, जो बी हो. तर त्यांचं जेव्हा एस्टिमेट झालं ते व्यवस्थित होते मोरी, असं तुमचं म्हणणं आहे. आणि तुमचं कधी झालं एस्टिमेट? 18ला. आणि तुमचं मोरी कधी परत खराब झालं? 24ला काम केलं. 24ला परत खराब झालं. 5 वर्ष. मोरी किती वेळ? त्याच्या अगोदर बांधले गेले. त्याच्या अगोदर रस्ता. अरे पण 2018 मध्ये त्यांनी चेक केलं ना की मोरी व्यवस्थित होते. फक्त त्या मोरीचे 3 मोरीचे सरफेस असे खराब झाले, ते खड्डे पडले होते पूर्ण. अच्छा, वेरिंग कोर्स होतो ना, त्याच्यात पूर्ण खड्डे पडले. ठीक. आता तुमचं ते काम झालं? हो. हे कुठल्या हेडतून केलं? 27 वर्ष. 27? 27-22.
27-22 ते आपल्याकडे नाही आहे ना, ते तुम्ही कुठल्या निधीतून तुमच्या जिल्हा परिषद 27-22 तर आपला नाही, राज्यस्तराचा आहे. ठीक आहे. PWDने खर्च केलाय का याच्यावर? चेक तर हे त्यांना दाखवून नमुना करता घेऊ आपण, मग पुढे नको घेऊ. चालेल चालेल तपशील आपल्याकडे आहे, चालेल आपल्याकडे एक तर आपल्याला चालेल चालेल ते मी करू. PWD काम मंजूर नाही सर. माझ्याकडे बराच मी केलेलं आहे, जो काही अर्धवट आहे तो माझ्याकडे, मी तो थांबतो. कारण नाहीतर मग आता आपल्या लक्षात आलं आहे, थोडक्यात लक्षात आलं आहे की आपलं कोऑर्डिनेशनमध्ये खूप लॅकिंग आहे. काही गोष्टी आपल्याला तपशिलात जाऊन कराव्या लागतील. जसं तुमचं 5% आहे तसं आपण 5% जोडूया. एकूण 23-24ला मंजूर केलेली जी कामं आहेत तिन्हीची आणि तुमची 25पर्यंत ज्यांची मुदत संपते अशी कामं, याचा अर्थ 28ला मुदत संपते ते काम येईल. ज्याचं मुदत 24ला संपली आहे ते काम नका देऊ, पण 25पर्यंत ज्याची मुदत संपते अशी कामं तुम्ही 22-23-24ची कामं दोन्ही विभागाने याची यादी घेऊन बसा. तुमच्या तिघात कोणीतरी एकाने जबाबदारी घ्या. मला असं वाटतं भोये साहेब तुम्ही जबाबदारी घ्या. आपलं बांधकाम पण आहे ना, ट्रायबलचं बांधकाम, असं कोण आहे का? आले त्यांची मदत घ्या. तुमच्या ऑफिसमध्येच आहेत ते. बोर्ड बदलला, बाकी काय बदललेलं नाही. त्यांची मदत घ्या. हे तिन्ही याद्या त्यांना करायला सांगा. ज्या गावामध्ये परत काम आलेलं आहे अशी यादी करा. ती यादी समजा 100ची झाली, त्यातली 5% घेऊ, 20 कामं बरोबर तुम्ही जाऊन तपासायची. तुम्ही एकत्रित जाऊन तपासायची. शनिवारी तपासा, रविवारी तपासा, सुट्टीच्या दिवशी तपासा, रात्री तपासा, आपल्याला तपासायची बरोबर. तुम्ही तपासून झाली की त्या 20मधली 5%, 4च कामं आपण तपासू. आम्ही दोघेही तपासणार. सबमिशन होतं. बिहारची संख्या सर बरीच आहे आणि मालक जिल्हा परिषद आहे, तर त्यांचं मेन ठेवून आम्ही कोऑर्डिनेट केलं तर चालेल तसं. तुम्हीच कोऑर्डिनेट करा असं म्हणून तुम्ही. कारण रस्ते भरपूर आहेत बिहार, म्हणजे संख्या खूप आहे, त्यांना ते अवगत आहेत सर ते त्यांना. तर आम्ही त्यांच्याशी कोऑर्डिनेट करतो. ट्रायबल डिपार्टमेंट आहे बरोबर, आणि ट्रायबल डिपार्टमेंटचा फंड तुम्हालाही जातो, त्यांनाही जातो. तुम्हाला फंड हवा असतो, अकाउंटेबिलिटी नको असतो. त्यांचा संबंध रोज लोकनेत्यांशी आहे, तुमचा संबंध वेगळ्या लोकांशी आहे. मी काही वेगळं सांगायला पाहिजे का? त्यामुळे एक बंद करून बसा. तुमचा एक माणूस द्या. तुमच्या सुपरविजन खाली या तिन्हीचं टॅली करून एकूण 100 कामं ही आहेत त्याची यादी आम्हाला पाठवायची. त्यातली 20 तुम्ही निवडा. तो आम्ही तुमच्यावर टाकतो. कोणतीही 20 निवडा. ज्या कामात परत परत आलेलं आहे ते बरोबर आहे का नाही ते जाऊन तुम्ही त्याची डिटेल्स घ्या बरोबर. ती कामं पाठवली की आम्ही त्याची फक्त 5%, त्या 20मधली 4 असं करू. मार्च आहे, कामं आहेत, हे सगळं जरी असलं तरीही आपल्याला हे काम करायचं. तुमच्या याद्या तर तयार आहेत बरोबर. त्यातली डुप्लिकेशन कोणती एवढी यादीच करायची आणि ती यादी तयार करायची बरोबर. ही यादी तयार करायला तुम्ही कितीही दिवस घेतले तरी 2 दिवसापेक्षा जास्त दिवस नाही लागणार. जर जास्त लागत असतील तुमच्या माणसाला माझ्याकडे पाठवा, मी तुम्हाला 2 दिवसात करून द्यायची जबाबदारी माझी.
फक्त यादी तयार करणं. ही 100पैकी ही 20 नावं आहेत. ही एकूण 100 आहेत की जिथे परत काम झालेलं आहे. जे नाही ते बघायचंच नाही ना, आपण गावच नाही बघायचं, बरोबर आहे की नाही. आणि मग तुम्ही ते करा. याचं रिपोर्टिंग तुम्ही मॅडमना करा, होतं आहे का नाही. ही सगळी प्रोसेस आपल्याला आज 7 फेब्रुवारी अर्थसंकल्पाचं अधिवेशन येतं आहे, लक्षात घ्या. तुम्ही हे हलक्यात घेऊ नका. मी जे बोलतो आहे ते का हलक्यात नका घेऊ. मला वेळ जात नाही म्हणून मी हे करायला, याबद्दल मी गंभीर आहे. तुमच्या व्हिजिट्स ज्या काही 5% असतील त्या व्हिजिट, तुमच्या संयुक्त व्हिजिट्स ॲडजस्ट करून सगळी कामं ॲडजस्ट करायची. हे करायचंच आहे. अवधी थोडा वेळ थोडा 2 दिवसापेक्षा थोडा यादी करायला कशा यादी आणि सर पुढचं व्हिजिट नाही. व्हिजिट नाही, मी टप्पे करतो. तुम्ही इंजिनियर नाही, मी नाही आहे, पण मी टप्पा करतो. पहिलं काम हे संपू दे. यादी बाबा 2 दिवसात यादी. समजा मी तुम्हाला सांगितलं 15 दिवसात व्हिजिट, तर मग 15व्या दिवशी यादी तयार करायला घेऊ आपण. माझा अनुभव तो आहे. पहिला टप्पा यादी तयार करणं, 2 दिवसात यादी झाली, मग व्हिजिट घ्या. व्हिजिटला 15 दिवस हरकत नाही. आजची 7 तारीख आहे, 22 तारीख तुम्ही म्हणता ना, मी म्हणतो 25. 2 दिवसात पहिल्यांदा यादी संपवा. 25 तारखेपर्यंत तुमच्या व्हिजिटचं शेड्यूल तुम्ही तयार करा कन्व्हिनियंटली. जाऊन त्या 5%च्या व्हिजिट करा. 25 तारखेला तुमच्या व्हिजिट्स आल्या की पुढच्या 5 मार्चपर्यंत आम्ही जाऊन 5% चांगलं करू. आणि 5 मार्चला मी मुख्यमंत्र्यांना याचा रिपोर्ट सादर करणार. त्याच्यामध्ये जर गडबड झाली, मी आत्ता या मीटिंगच्या मिनिट्सही मुख्यमंत्र्यांना पाठवणार की 5 मार्चला आम्ही तुम्हाला याच्यात काय आहे त्याची माहिती देतो. हे मी करतो आहे, मला कुणी सांगितल्याशिवाय मी करत नाही आहे. नाही मी कशाला केलं असतं. मला जेव्हा सांगितलं ह्या कंप्लेंटमध्ये तथ्य आहे का, तर तथ्य आहे का म्हटल्यानंतर तथ्य असेल तरच मी तथ्य आहे सांगणार, नसेल तर मी सांगणार नाही तथ्य. चुकीचे आरोप आहेत. मी का म्हणतो तुम्हाला, बजेट अधिवेशन येत आहे, सगळं अधिवेशन आहे ना ते. तुम्हाला याच्यावर लक्षवेधी झालेलं पाहिजेत का, तुम्हाला याच्यावर सस्पेन्शन पाहिजे का. जर पाहिजे असेल माझी तयारी आहे. आढावा समितीला मी पदक भुजवायला बसलेलो नाही. मला काहीतरी काम करायचं. एका बाजूने आदिवासींना पैसे द्यायचे आम्ही आणि दुसऱ्या बाजूने असलेल्या पैशांचा गैरव्यवहार आम्ही करायचा. म्हणून शेड्यूल लक्षात घ्या. 9 तारखेपर्यंत फार 10 तारखेपर्यंत तुम्ही यादी पाठवा आम्हाला. ही एकूण यादी आहे. या गावात डुप्लिकेशन झालेलं आहे. यातली 20 ही गावं आम्ही निवडली. क्वेश्चन तुम्ही ठरवा कोणती ती, बरोबर. आणि ती तुम्ही 25 फेब्रुवारीपर्यंत त्याचा रिपोर्ट देऊन टाका, जो असेल तो. तुम्हाला तर काळजी नाही. झालं असेल तर काय तुम्हीच जबाबदार आहात असं नाही. देऊन टाका. मग 5 मार्चपर्यंत मॅडम आपण हे करू. आपला तो प्रोग्राम एक फिक्स होऊन जाईल. आता मला एक सांगा तुम्ही मॅडम, हे बघा बरं, ते दोन्ही फोटो एक आहेत का बघा. तुम्ही सुद्धा आहात बघा. हा बघा, मी तुम्हाला काय म्हणतो की, आणि तुम्ही तटस्थ आहात जरा पारखेचं. तुम्ही बघा बरं, लोकेशन्स बघा, लोकेशन्स.
काय मॅडम सांगा ना. सांगा ना काय. रस्ते वेगवेगळे आहेत ॲक्च्युली हे, पण फोटो तरी तो एकच. कोण माणूस दिसतो? हां, त्यांना फोटो दाखवा ना आणि ते लोकेशन दाखवा त्यांना. त्यांचं काय म्हणणं आहे बघा. हां काय नाही नाही, खालचं लोकेशन कसं काय झालं? ते फोटो तुमचाच आहे, रस्ता तोच आहे, लोकेशन कसं बदललं आहे ते? नजर तू गुगलने केली का तुम्ही केली? दाखवा सर, काय सांगते तुम्हाला मी विचारते. खाली बघा, ठीक आहे. इथे तुम्ही लिहिलेलं आहे ODR 78 टू हरदाणे रोड, ठीक आहे. हे बघा नीचे काही लिहिलेले आहे. और इथे तुम्ही लिहिलेले आहे रोड काय उटावली माले. हे नाही सांगते तुम्ही नजर चुकीने 2 सेम फोटो टाकलं. तुम्ही GPS मध्येच जे लोकेशन टाकलेले आहे ते कसं काय वेगळं झालं? दिस इज नॉट नजर चुकी. सांगा मला कसं आपको समझ आ गया ना संख्या मॅडम? बघून सांगा पाहिजे. और ऐसा फोटोशॉपचे फोटोज येते, आम्हाला सगळे दिसते. तुम्हाला असं वाटतं की आम्ही असंच बसलेले आहे. थोड़ा और काम करने में बिजी हो जाते हैं, वरना पकड़ने लगेंगे फिर. सांगा काय असं झालं, सरांना सांगा. तुमच्या तर 100% विजिट झालं पाहिजे ना, तुमच्या 5% नाही आहे, फिर काय झालं? नाही, परत मी मॅडमचा प्रश्न सांगतो तुम्हाला. त्याच्या खाली जे लोकेशन आहे ना, आणि बघा ना, लॅटिट्यूड लॉंगिट्यूड, ते कसं बदललं असं विचार. ते नजर चुकीने गुगलने केलं का? ते कोण ठरवतं? मला असं वाटतं मॅडम, इट्स अ क्राईम. इट इज अ क्राईम. तुम्ही पोलीस स्टेशनला FIR द्यायची त्यांच्या नावाने. हा गुन्हा आहे, आणि असे गुन्हे तुम्ही पाठीशी घातलेत याचा रिपोर्ट होईल मॅडम. सगळे तपासले नाहीत तर मी नाही देणार तुम्हाला. तुमचं काम आहे बघणं. मी 1 महिना वाट बघेन. 1 महिन्यानंतर मी तुमची कंप्लेंट करणार की माझ्याकडे ज्याचे पुरावे आहेत त्याची बिलं तुम्ही मंजूर केली. बोगस खोटे दस्तऐवज बनवले, खोटे दस्तऐवज. ते जे दोन्ही रस्त्यांची माहिती घेऊन FIR आज रात्रीच्या आत पोलीस स्टेशनला दाखल नाही झाला. ह्या 2 रस्ते मग मी तुम्हाला आत्ता तुमच्या हातात दिला, तिसरा घ्या. याच्या पलीकडे माझ्याकडे बरेच आहेत. जबाबदारी तुमची आहे. 5% जो आहेत ना, मग 5% म्हणजे 100% जबाबदारी. 5% नाही, 5% सॅम्पल तुमचं अंकुश पाहिजे म्हणून. नाही, D पण बघते ना तुम्ही. D आहे ना, नवीन आलं म्हणून बघितलं नाही असं आहे. अच्छा अच्छा. FIR मध्ये मॅडम येतील ना. हा फ्रॉड आहे ना. आपण नुसते अशी चौकशी केली ना, काही नाही उपयोग होणार. कागदपत्रामध्ये सरकारी कागदपत्र तुमच्या सह्या आहेत खाली. उपअभियंता, शाखा अभियंता, तुमच्या सह्या आहेत खाली. तुम्ही सरकारची फसवणूक करताय, खोटे दस्तऐवज तयार करता.
मी यापुढे सगळ्या अधिकाऱ्यांना सांगतो, खबरदार, तुम्हाला जर वाटत असेल ना की मांजर दूध पिते डोळे मिटले तर तुम्हाला पाठीशी घालणारे पाठीशी घालतील. माझ्यासारखा अजून जिवंत आहे, लक्षात ठेवा. मी जास्त प्रकरणं देत नाही, मी 3 प्रकरणं देतो तुम्हाला. हे 3ही घ्या. 3चे FIR नाही दाखल केले. मी आढावा समिती अध्यक्ष म्हणून तर माझं काम करीनच, त्याशिवाय नागरिक म्हणून सुद्धा मग मी माझं काम करीन. म्हणून मी मीडियाला आज काही सांगत नाही आहे. माझं तोंड धरू शकणार नाही तुम्ही. आदिवासींचा पैसा कशा पद्धतीने चाललाय, लूट चालली आहे सगळी, कुणी आम्हाला विचारत नाही. मला असं वाटतं की आज आपण इथेच करू. सर एक छोटासा विषय होते, तुम्हाला PM दजुगाचे चेक करायला सांगितलेले होते ना, सर्वे करून की कुठे कुठे आदिवासी कुठल्याही पाडामध्ये रोड कनेक्टेड नाही आहे. तो ग्राम सडक योजनांनी सांगितलं की तुमच्या निकषमध्ये 100% कनेक्टेड आहे. ठीक आहे, आता विक्रमगड विचारू. तो विक्रमगडमध्ये 0 आहे तुमचं. मी तुम्हाला सांगितलेलं होतं मॅडम, तुमचं झालं? चालू आहे मॅडम. 7 फेब्रुवारी आजच आहे. हां, सत्यम आणि मी मीटिंग घेतलं, सांगितलं 7पर्यंत हे झालं पाहिजे. कोण JED जात आहे फील्डवर, तुम्हाला माहिती आहे काय काम होते? उभे राहून सांगा काय काम सांगितलं. D पण सांगा, चलो पटकन सांगा काय काम केलं आतापर्यंत. काय पाणी करते रस्ते, कुठल्या रस्त्याचं पाणी? हां, कुठलं लोकेशन? अरे तुम्ही मला वर्ड्स नको सांगा, पूर्ण सांगा. तुम्ही फील्डवर जाऊन काय करते, 7पर्यंत काय अहवाल देणार तुम्ही? मॅडम आप बताओ आपने क्या इंस्ट्रक्शन दिया है? मॅडम ते जे आहे ना, मी आता यांच्याशी बोलले, तर याच्यामध्ये जे आहे ऑथॉरिटी जी आहे ती ग्रामसेवक लेवलचे आहे, आयडेंटिफाय करायचे असते. कोण ग्रामसेवक कसे करणार आहे? रस्त्याचं जे आहे यंत्रणांना. अरे तुम्हाला मीटिंग घेऊन आय हॅव टोल्ड यू तुम्हाला काम करायचं आहे, तो हे लोक कशा तुम्हाला दुसरा इंस्ट्रक्शन? मॅडम आपण 424 ऑलरेडी दिलेला आहे आणि तो आपण करतो. अरे वो मॅडम जन्मनच्या होते, तो फक्त कातकरीसाठी आहे, आता पूर्ण ट्रायबलसाठी आहे. 3 BC झालं आणि आज लास्ट डेट होते सबमिशनचा. आणि आता तुम्ही बेसिक प्रश्नावर परत येते. 424 दिलं होतं. 424 इज ओनली कातकरी. रेस्ट ऑफ द ट्रायबलचे तुमचे जे ना माहीतच नाही आहे काय काम आहे. तो इन्स्ट्रक्शन आता मी डायरेक्ट त्यांचे VC घ्यायला पाहिजे का? सांगितले मॅडम, ऑलरेडी खाली इन्स्ट्रक्शन दिलेले आहे. आतापर्यंत काय झालं? 7 फेब्रुवारी पर्यंत करायचं होतं. आज क्या डेट आहे? योगाने आज तुम्ही माझ्या समोर आहे. तो आय एम आस्किंग यू व्हॉट वर्क हॅज बीन डन. आय एम नॉट गॉटन एनी रिपोर्ट. मंडे पर्यंत देते. एग्जैक्टली आप क्या दे रहे हो रिपोर्ट में? तर जे अंतर्निहित आहे गावचे लोक त्यांना सांगितलेलं मॅडम ऑलरेडी, मंडे पर्यंत देते. मला माहित नाही, आय डोंट थिंक वो देऊ शकते बिकॉज प्रॉपर वो बता ही नहीं पा रहे की काय काम दिलेले आहे. सर इसमें काय आहे की सेंट्रल गव्हर्नमेंट एवढं पैसे द्यायला तयार आहे, परंतु सर्वेच व्यवस्थित होत आपण नाही. मगाशी विषय काढला, राहून गेलो माझ्याकडून. दजुगाव पहिल्यांदा पंतप्रधान योजना ही फक्त आदिम घटकाकरता होती. म्हणजे आदिम घटकाच्या जिथे जिथे वास्तव्य आहे एकूणच त्याच्या संपूर्ण भौतिक विकास करण्याकरता रस्ता बाकी सगळं जे जे काही आहे त्याच्याकरता स्वतंत्र निधी होता. आता ती योजना सर्व आदिवासींकरता लागली. याचा अर्थ आपला पूर्ण जिल्हा त्या योजनेमध्ये आहे असं करा. याचा दुसरा अर्थ असा की निधीची कमतरता नाही. आपण ज्या पद्धतीने आता चाललो आहे की आमची हे आलेला सप्टेंबरमध्ये आलं आहे. सप्टेंबरपासून सर्व आदिवासींकरता लागू झाले PM जनमन. 75-77 वर्षामध्ये आपला आदिवासी भाग आज आहे तसा आहे. आता तो बदलण्याकरता जर केंद्र सरकार काही करतंय, अधिक निधी देऊ इच्छित आहे, तर तो घेण्याकरता सुद्धा विशेषतः मॅडम आपण जिल्हा परिषदेच्या ऑफिसमध्ये आहात, ग्रामसेवकांचे प्रमुख आपल्याकडे आहेत.
जर आपण ग्रामसेवक देत नाही तर आपण सीओकडून त्यांना सांगितलं का, BDOना सांगितलं का? ते जे जगताप साहेब आहेत ते पण त्या ग्रुपमध्ये आहेत सर. हो, नुसतं ग्रुपमध्ये असेल मग घरून कामं करू ना आपण. कशा करता आपण, आम्ही अधिकारी कशाला नेमायचे ग्रुप असतील तर? ग्रुपवर तुम्ही टाकलं का नाही टाकलं, वी आर नॉट इंटरेस्टेड इन द प्रोसेस दे फॉलो. तुम्ही ग्रुपवर टाकता का, फोनवर सांगता का, भेटता, तुम्ही 11 वाजता भेटता का 4 वाजता भेटता, याच्याशी काही देणं करेल. तुम्ही काम पूर्ण करता का नाही हे सांगायचं. तुम्ही काय केलं हे ऐकायचंच नाही मॅडम. काय निष्कर्ष काय त्याचा, प्रोसेस काय करायची आहे सांगा मला. तुम्ही ग्रुपवर 10 वेळा टाकलं असेल, काय उपयोग आहे त्याचा? ग्रुपवर टाकण्याकरता आम्हाला पगार मिळतो का? कशाकरता आम्हाला जबाबदाऱ्या दिलेत? मॅडम मी परत सांगते, मला आता तू मॅ करायचं नाही. सोल्युशन आहे, मंडेपर्यंत हे होणार नाही. तुम्ही नेक्स्ट फ्रायडे 15 फेब्रुवारीपर्यंत घ्या. आणि हे यंत्रणाची जबाबदारी आहे. ग्रामसेवक टेक्निकल माणूस नाही आहे ना, तो इंजिनियर नाही आहे. तर तुमच्या यंत्रणेने जाऊन बघायचं आहे की हे रोडमध्ये काम पाहिजे की नाही. आणि तुमचं तर आम्ही DPCमधूनच मंजूर करणार. तो हे आम्ही एवढं सोप्पप्रमाणे तुम्हाला सांगितलं. काय डाऊट असेल यू शूड डायरेक्टली कॉल मी. ठीक आहे, 15पर्यंत हे काम झालं पाहिजे की कुठे कुठे आम्हाला रोड करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि ह्यामध्ये काही मध्ये अडचण आलं तर डायरेक्टली फोन करा. ग्रामसेवक हे ते नाही. आणि तुमचे एकच JE आहे का पूर्ण विक्रमगडसाठी? वही आहे क्या और कोण JE आहे? तुम्हाला लोकांना माहिती आहे काय काम करायचं? वाटून दिलेले टाइम टेबल आहे तुमचा टाइम टेबल ग्रामसेवककडे गेलेले आहे का? BDO तुम्ही पण ह्याचं लक्ष द्या. मी तुम्हाला डजुगाचे सर्वे करण्यासाठी तुम्हाला पण सांगितलेले आहे. ग्रामसेवक पण माहिती असायला पाहिजे की हे इंजिनियर कधी जाणार, त्या गावात गेलं आहे की ऑफिसमध्ये बसून रिपोर्टिंग, 0 रिपोर्टिंग. आणि सर्वे व्यवस्थित झालं पाहिजे. नाहीतर 1 वर्षानंतर हेच सांगणार नाही आपलं पूर्ण कनेक्टेड आहे, जेव्हा आम्हाला माहिती आहे की कनेक्टेड नाही आहे. ठीक आहे, तो सर्वेच्या तुम्ही पण थोडं लक्ष द्या ह्याच्या. आणखी 1 आठवड्या द्या, 15 फेब्रुवारीपर्यंत संपवा. ठीक आहे. एक संपवता फक्त आपण कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम हे संयोजन करा, कोऑर्डिनेशन करा. पुढच्या 2 दिवसामध्ये 3ही विभागांची यादी, त्याच्यावरून ज्या ठिकाणी पुन्हा झालेलं आहे काम अशी यादी काढून त्याच्या 5% काम हे आपण 22 फेब्रुवारी का 25 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करून 25 फेब्रुवारीला करायचं. याचा अर्थ 24 तारखेला करायला निघू नका. तुम्ही इंजिनियर्स आहात तिघे, तुम्ही प्लॅन करा बरोबर. या तारखेला या ठिकाणी, या तारखेला या ठिकाणी, त्यामुळे तिघांचा कन्व्हिनियन्स तुम्हाला ठरवता येईल. त्यानंतर 5 मार्चपर्यंत आम्ही त्यातलं 5% ज्यामुळे सॅम्पलिंग होईल. काय जे काही परिस्थिती असेल ती आपल्याला माहीत नाही काय समोर येईल, जी येईल ती. मी उलट सांगतो तुम्हाला, 5% आम्ही अशासाठी करणार आहोत, तुम्ही केलेलं बरोबर आहे का नाही याची खात्री करा. तुम्ही 5% अशासाठी करायचा, आधी नेम केलेलं बरोबर आहे का नाही हे बघायला. हा साधा अकाउंटेबिलिटी मेकॅनिझम आहे. मी काही नवीन सांगत नाही. ज्यांनी जे करायला पाहिजे त्यांनी ते केलं किंवा केलं असतं तर यंत्रणेची गरजच नाही. ज्याने जे करायला पाहिजे तो ते करत नाही, म्हणून सगळी यंत्रणा आपल्याला एवढी सगळी उभी करावी लागते. उभी केलेली यंत्रणासुद्धा जर अशी कोलमडत असेल तर कठीण आहे. दुसरा आजच्या महत्त्वाचा बैठकीत झालेला निर्णय, तर कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद यांनी हातने कारेलपाडा रस्ता हा एकाच फोटोवर 2 लोकेशन्स दाखवण्यात आलेली आहेत. हातने कारेलपाडा रस्ता 26 मार्च 24ला 5:12 दाखवण्यात आलेलं लोकेशन आहे. त्याच फोटोखाली देहेरजे हातने रोड असं 5:09 दाखवण्यात आलेलं. दुसऱ्या फोटोमध्ये
21 मार्चला 11:38:37 ODR 78 टू हातने रस्ता. आणि त्याच छायाचित्रामध्ये 21 मार्च 24ला 11:38 तोच रस्ता उट्टावली माले रस्ता म्हणून दाखवण्यात आलेला आहे लोकेशनला. तिसऱ्या फोटोमध्ये खुर्जे हातने रस्ता 22 मार्च 24ला 11:42 दाखवण्यात आला आहे. खुर्जे हातने रस्ता तोच फोटो 22 मार्च 24 रोजी 11:42 वसुली मलवाडा असा दाखवण्यात आलेला आहे. हे रस्ते अशा पद्धतीने दाखवणं हा कागदपत्रांमध्ये केलेला हे गंभीर चूक आहे आणि खोटे दस्तऐवज बनवून सरकारची फसवणूक करून पैसे काढल्याचे यावरून दिसतंय. याबाबतची माहिती ताबडतोबीनं घेऊन संबंधितांच्यावर पहिली खबर आपल्या संबंधितांना ज्यांना कोणाला विचारायची आहे त्यांना विचारून पोलीस स्टेशनला आज दाखल करायची. जी काय कलम लागतील काय आहे नाही पोलीस ठरवतील. तपासाचा भाग हा पोलिसांचा आहे, आपला नाही. कारण ही 100 रुपये जास्त उचलले, 500 रुपये कमी उचलले, रस्ताच नाही केला, गोष्ट वेगळी. ही शुद्ध कागदपत्रांमध्ये केलेली हा फ्रॉड आहे. खोटे दस्तऐवज तयार करणं. मला असं वाटतं की आज आपण इथे थांबू. यात जराही हे करू नका. मी आपल्या सीओना सांगत नाही, आपल्या सीओना आपण स्वतः कल्पना द्या आणि याच्यावरती ॲक्शन घ्या. मॅडम म्हणाल्या तसं यापुढे त्यांना लागणाऱ्या ज्या ज्या गरजा आहेत आवश्यक कागदपत्रांच्या त्याची पूर्तता होते की नाही हे ज्युनियर इंजिनियर डेप्युटी इंजिनियरनी पाहायचं काम नाही. प्रकल्प अधिकारी जर स्वतः लक्ष ठेवत असतील तर एक्झिक्युटिव्ह इंजिनियरनी स्वतःच लक्ष घालून त्यांच्या विभागाचे प्रमुख ते आहेत. त्यांचे ज्युनियर इंजिनियर डेप्युटी इंजिनियरना मॅडम जबाबदार धरायचं नाही. त्यामुळे त्यांनी कार्यकारी अभियंत्यांनी काम करावं. माझी अपेक्षा अशी आहे की या जिल्ह्यात जर अजून पैसा येणार असेल तर यंत्रणा अजून मजबूत पाहिजे, गळती रोखली गेली पाहिजे. नाही तर पुन्हा 75 वर्षामध्ये गळती भरपूर झालेली आहे, काही कमी नाही झाली. भरपूर अंगणामध्ये पाणी पडलेलं आहे, सगळं पाणी वाहून गेले. किमान गळती रोखण्याचा प्रयत्न करू. मी म्हणतो किमान, आभाळ फाटलेलं आहे मलाही माहिती, पण किमान गळती रोखली गेली पाहिजे. आणि अशा पद्धतीचे खोटे दस्तऐवज बनवणाऱ्यांना शासनामध्ये जरब बसली पाहिजे. मी हे आज माझ्याकरता ठेवतोय, माननीय मुख्यमंत्री आणि महोदयांच्या कानी घालीन. हे जर तुम्ही नाही आज केलं तर मी लोकांना जाहीरपणे हे सगळं सांगेन. ती वेळ माझ्यावर येऊ देऊ नका, एवढीच विनंती करू. आणि आजची बैठक आपण हां जीवन प्राधिकरण जीवन प्राधिकरण हां बोला. तुमच्या ज्या योजना आहेत त्यातली कोणती योजना अजून सुरूच झाली नाही? ते खुडेचे लोक आले तर माझ्याकडे खुडेज आणि
तिकडे घेतली शबरीच हे वाढवायला ते तर होईलच इव्हेंच्युअली. मी बोलायला पाहिजे 2024च्या ना आतापर्यंत आलेच नाही. ADC सरांनी सचिवाला पाठवलेले आहे. त्यांचं काय झालं होतं की ह्यांच्या मी एकदा बघून घेते काय एक्झॅक्टली. मी कोणाला बोलायला पाहिजे असेल तर सांग. मी सांगा मला एक हे पत्र द्या. ठीक आहे. पुढे का साखरे काय झालं पाण्याचं? आप थोड़ा पास आओ. इथे आवाज नहीं आता. थोड़ा जवळ. अभी गंभीर बाब आहे. गेली 5 वर्षापासून ही योजना कार्यान्वित केली आहे. हो गंभीर बाब. हो या लोकांना मागची पण योजना पोचलेली आहे. या लोकांची याच्या अगोदर पण एक योजना झाली ती चालली नाही आपण लोक राहिले. हं. आणि दुसरी आता घेतली ती पण का हो जल जीवन मिशनची महाराष्ट्र प्राधिकरणाकडून म्हणून योजना आहे. ते म्हणतं 5 वर्ष रखडली ते होत नाही. पूर्वी योजना होती का? काही योजनाच नव्हती केली. 5 वर्षापासून पहिली योजना ग्रामपंचायतीला जिल्हा पंचायत तुमच्याकडे केव्हापासून आली ही LGBT असाही 2022 यायचं आहे. अडचण काय आहे त्याला? याचं बघू आपण मागचं काम जर आपण काय अडचण सांगा ना. उद्भवाचा विषय हं. उद्भवाचा विषय आहे. पाणी नाही आहे का? पाणी आहे मग पण स्थानिक ग्रामस्थांनी तिथे आपल्याला काम करण्यास अडचण केलेली आहे. स्थानिक ग्रामस्थ ग्रामपंचायत ग्रामपंचायतीने आपल्याला तसा ठराव केला असेल. आपल्याला काय काय लागतं? उद्भव कुठे आहे? उद्भव याचा पहिला उद्भव जो होता योजनेत खाण बंधारा म्हणून होता. हे नाही पहिला वगैरे सोडून द्या. मग आपल्या इतिहासात काय झालं जायचं? आता आपण कुठून पाणी उचलणार आपण आहोत? मोहपूर सदन बंधारा तिथे उपलब्ध आहे का पाणी? ग्रामपंचायतमध्ये नियमाप्रमाणे तुम्हाला पुढच्या 30 वर्षाकरता पुरेसं पाणी आहे का तिथे? डेप्युटी इंजिनियर इरिगेशनचे मी तुम्हालाच विचारतो ना, आहे का पाणी? तुम्ही त्यांच्याकडून घ्या ती आहे का पाणी? आता त्यांनी आम्हाला सर्टिफिकेट पाणी आरक्षण दिलेलं म्हणजे सर्टिफिकेट आहे का पाणी आहे? पाणी आरक्षण दिलेलं आहे. सर्टिफिकेट दिले पाण्याने आधी. त्या डॅमवर मिनिमम आता 1300 योजना चालू आहे त्या जल जीवन मिशनच्या. कोणत्या? त्या डॅमच्या स्रोतवर मोहपूरच्या कुठल्या योजना? सगळ्या तुम्ही मोहची म्हणता का? ही मोह अगोदर त्यांनी खाण बंधाऱ्यावरून घेतली होती. खाण बंधाऱ्याला लोकांनी विरोध केला म्हणून त्यांनी मोहपूरला घेतली. पण ऑलरेडी 13 योजना तिथे आता चालू आहे. म्हणजे एका योजनेतून 13 गावांना पाणी जात आहे का? नाही, जिल्हा परिषदेच्या ज्या छोट्या छोट्या योजना आहेत त्यांचं तर त्यांचाही विरोध आहे. आणि संजनवाले त्यांचा विरोध आहे. आणि हे 19 किलोमीटरवरून या गावांना पाणी देणार आहे. जवळजवळ 6 महिने ते पाण्याचा स्रोत आहेच ऑलरेडी तिथे स्थानिक. हे आराखडा त्यांचा चुकीचा आहे. पूर्ण आराखडा चुकीचा आहे. फक्त आम्हाला 4 महिने पाणी टंचाई असते. आणि स्रोत आम्ही जवळचे दाखवले. अंधेरीचा स्रोत दाखवला. साखऱ्यामध्येही स्रोत आहे पाण्याचा. आणि ह्या 4 ग्रामपंचायती एकत्र 9 गाव आहेत नाही? 9 का 4? 4 ग्रामपंचायत. अच्छा 9 गावं एकत्र काम करू शकणार नाही. त्याचे हँडवर्क झाल्यानंतर याचं नियोजन 4 ग्रामपंचायतीमध्ये ठप्प होऊन जाईल. आणि आराखडा आम्ही बदलायला सांगतो ते बदलत नाही. नाही शासनाने केलं. शासनाच्या मार्फत योजना बनवण्यात आली. याच्यामध्ये फक्त रायटिंगला पैसे जास्त असल्या कारणाने याने डिस्टन्स वाढवला. तर ऑलरेडी दहेजा प्रकल्प लागू आहे. जर शासनाने ठरवलं तर दहेजा प्रकल्पामधून सगळ्या गावांना अगदी पाणी पुरवत आहे. तिकडून घ्यायला विरोध करतात जाणून. म्हणजे अर्धा किलोमीटरचा डिस्टन्स नसताना दहेजा प्रकल्प अर्धा किलोमीटरवरून असताना पण त्यांनी इकडून 24 ते 25 किलोमीटरचा कसं हाती घ्यायचं. आणि तो पण पूर्ण चढाव आहे. त्याच्यामुळं यंत्रांना काम होणार नाही. पण देहरजाचं पाणी खाली आहे का बरे? एकदम टोकावर आहे. त्यांच्या जवळ आहे. गावाला लागून येणार आहे. म्हणजे गुरुत्वाकर्षणाने पाणी येईल की ते लिफ्ट करायला लागेल? पाणी उचलायला लागेल? माझ्या डोळ्यासमोर मुद्दा आहे की पाणी उचलायचं म्हटलं की त्याचा जो मेंटेनन्स आहे योजना चालवणं. ती योजना तुमचा जो मगाचा प्रश्न होता की ती योजना मग चालवणार कोणी? 4 गावं असतील तर 4 गावातलं कोणी चालवायची?
महापालिका नगरपालिका असेल तर एक असतं. मग नाही तर काय होईल की पाण्याची योजना बनेल पण पाणी उचलायला पैसे नसले, बिल नाही भरलं, योजना बंद पडेल. बऱ्याचशा योजना भारत निर्माणच्या वगैरे तुम्हाला माहिती आहे अशा बंद पडेल. आमची गावं साहेब इकडे राहिली आणि पाणी उचलायचं आहे सजनवर, तिथून तिकडे पाण्या 4 ग्रामपंचायती आहेत त्या ऑलरेडी नदीच्या काठाला आहेत, तर अलग अलग त्यांनी दिलं. मग 4 गावांसाठी तुमचं म्हणणं आहे 4 ग्रामपंचायती करता 9 गावाला तिथल्या जवळचं देरच्या पाणी पाहिजे ते जवळ पण तरी पण जे गावं आहेत ती टोटल नदीच्या काठाला आहेत. त्यांनी बाकी यंत्र योजना 9 गावं नदीच्या काठाला, मग तिथे योजना बनवू शकत नाही त्या गावातली. काय त्यांनी एकत्र घेतलं आम्हाला कळलं नाही. आम्ही ठराव घेतलेला आहे, त्याला पाठवलेला आहे ठराव. त्या गावांसाठी स्वतंत्र योजना बनवू शकते असं त्यांचं म्हणणं आहे. योजना झाली ना ही जिल्हा परिषदेमार्फत ही आली आपल्याकडे 5 कोटीच्या वर त्यांना NDP आले आणि जेव्हा आमच्याकडे सर्वे केला त्यांचं जे पहिलं म्हणणं आहे ना की प्रत्येक गावाकरता स्वतंत्र योजना बनवू शकते, जसे आपल्या बाकीच्या 562 आपण बनवल्या, तर मग त्यांची बनवू शकते का? त्याची जबाबदारी प्रत्येक ग्रामपंचायत घेऊ शकते. त्या आपल्या 3-4 महिन्यांसाठी झालेला बनवू शकते का बनवू शकत नाही असा एवढा मोठा उद्भव नाही आहे. आम्ही अंधेरी जो सांगितलेला होता नाही थांबा, हा उद्भव आपण बाजूला ठेवू. त्यांचं म्हणणं जे आहे ना की प्रत्येक गावाला प्रत्येक आपली योजना काय आहे, आपली योजना म्हणून काय आहे, प्रत्येक गावाची योजना वेगळी म्हणून तर 562 योजना आहेत, कारण ते ग्रामपंचायत मेंटेन करते ही कल्पना आहे. प्रत्येक गावाला पाणी उपलब्ध आहे असं त्यांचं म्हणणं आहे नदीकाठी. हे बरोबर आहे का? पुढे साखरे इथे शेवट पाणी टंचाई येते आहे ना, उद्भव आहे ना, एवढा पाणी नाही आहे. आतापर्यंत तुम्ही आम्हाला पाण्या वाचून ठेवले 5 वर्षापासून लोकांना, ही गंभीर बाब नाही का? नाही पण आहे ना साहेब. 4 महिने पाणी शेवटचं पाणी नसतं पाणी सभापती समजा एप्रिल मे मध्ये पाणी नसेल किंवा मे मध्ये पाणी नसेल संपलं तर ती योजना मग नंतर उपयोग नाही होणार. म्हणून की वर्षभर 12ही महिने पाणी आहे का त्याला? तुम्ही जो उद्भव म्हणता त्याला साहेब अंधेरीचा आहे, अंधेरीला आहे. याचा अर्थ प्रत्येक गावाला पुरेसं पाणी नाही. नदी आता सुसाळ्याला नदी काठावरून चांगला पाण्याचा ढोळ आहे, तिथे होऊ शकते. आणि आजची पोझिशन अशी 78 योजना आमच्या आहेत, 50% योजनांना पाणीच नाही आहे. त्यांनी कुठल्याच गावातल्या लोकांना विश्वासात घेऊन सर्वे केलेला नाही आहे. त्याच्यामुळं बाज सोपे आहे का त्यालाच विचारा तुम्ही. मग तुम्ही तो सर्वे जर करू शकताय तर मग हा सर्वे का नाही करू शकत? 50% योजना पण आहे, जिल्हा परिषद गाड्यावरून उचलू शकतात. आता एक पण सांगा काय सरपंच बोलतात बोल गावांना एवढं पाणी नाही या नाही काय म्हणते बस 9 गावांना एवढं पाणी नाही पुरणार सगळं ग्रामपंचायत. कुठे कुठलं? आमच्या देहरच्या नदीला घेतलं तर देहरच्या नदीला घेतलं तर पाणी पुरणार नाही. एक गावाला पुरेल नाही, एक गावाला पुरेल. एक गावाला योजना घेतल्या नदीच्या डोळाला एक गावाला होईल ना. आंबेघर पासून पूर्ण जेवढा आपली कवर सुसाळी हे 9 गावांचा प्रश्न आहे ना तुमच्या. यांनी एकत्रित योजना केलेली आहे 4 ग्रामपंचायत. आपण काय करूया 2 टप्पे करू. पहिला टप्पा असा मी सांगतो त्याचं कारण असं आहे, ही योजना ज्या बनल्या या सरकारने योजना बनवायचं कॉन्ट्रॅक्ट दिलं. त्या योजना कशा बनल्या कॉन्ट्रॅक्ट नाही ठरवलं. तुम्हाला माहीत नाही, मला माहीत नाही, कोणालाच माहीत नाही. तिथल्या कॉन्ट्रॅक्टरच्या गुगलवर लक्षात आलं असेल, काय लक्षात आलं, इथून त्याचं अटेम्प्ट केली. मग कोणालाही विश्वासात न घेता ती सुरू झाली, जी टेंडर काढली. तुमच्या 9 गावांना कुठून मोहमधून पाणी न्यायचं त्यांनी टेंडर काढलं, आराखडा काढला होता. आराखडा मी तुम्हाला टप्पा सांगतो काय.
त्याचाही टेंडर काढलं, उद्भवाचा पत्ता नसेल, पण पाईपलाईन टाकून झाली असेल. काही ठिकाणी हो, बाकीच्या पाईपलाईनचा खर्च झालाय का नाही झाला? झालं. मी सांगतो तुम्हाला, इथे त्याला असं नाही, सगळ्याकडे असंच झालंय. साखरायला मजा पण केलेली आहे. पाईप खरेदी आम्हाला केली. पाण्याचा स्रोत द्या, नंतर पाईप. मी तुम्हाला मी टप्पा सांगतो, तुम्हाला लक्षात घ्या. तिथून पाणी आपल्याकडे जर आलं, समजा तुमचा महत्त्वाचा पुढचा मुद्दा आहे की मग ते चालवणार, तो मुद्दा बाजूला ठेवू आपण समजा. तर हे पहिला प्रयत्न, तिथे पाणी जर असेल तर तिथलं पाणी येऊ द्या. नसेल, समजा पाणीच नसेल, तर मग प्रश्नच नाही. पहिल्यांदा खात्री घ्या की या गावांना पाणी पुरेसं आहे, त्या ठिकाणी आहे का नाही. दुसरा मुद्दा, जर हे नसेल आणि योजना ही अशी आहे, तर मग तुम्हाला पूर्ण नव्याने योजना बनवायला लागेल. नवीन म्हणजे आज आहे त्याच्यावर सगळं पाणी फिरणार आहे, आणि नवीन योजना बनवणं. मग नवीन योजना बनवायला तुम्हाला सरकार तेवढा कालावधी द्या, तो घालवायला लागेल. आहे त्यात तुम्ही जे सुधारणा करून घेतलं तर आहे ते मिळेल. तुम्ही दोन्ही पर्याय घेऊ शकता की आहे त्यातून पाणीच मिळणार नाही, आम्हाला काय उपयोग आहे, आम्हाला नको, अशी भूमिका तुम्ही घेऊ शकता. पाणी असेल आणि योजना बनली आहे तर त्याचं पाणी आमच्याकडे येऊ द्या, अशी भूमिका घेऊ शकता तुम्ही. पहिल्यांदा आमची भूमिका तशीच आहे, काय, जेणेकरून तुम्ही आम्हाला पाणी द्या, परंतु ह्यांना खांडवरून इथे खांडला ह्याला पाणी उचलून देण्याची मजा केली. दोन गोष्टी. आता मोहाला ग्रामपंचायत ते म्हणतात, त्यांनी मगाशी 2 शब्द वापरले. ग्रामस्थांचा विरोध आहे, मी त्यांना विचारलं ग्रामपंचायतचं काय, तर ग्रामपंचायतचा विरोध नाही. आता ग्रामपंचायतीने ठराव दिले, त्यांना ग्रामसभेचे ठराव झालेले आहेत. काय हो, ते काय खोटे बोलतात. कुठल्या ग्रामपंचायतीने तुम्हाला खांडच्या बंधाऱ्यासाठी पण औंधा ग्रामपंचायतीने तुम्हाला ठराव दिलेला नाही, आलोण्याच्या ग्रामपंचायतीने पण यांना ठराव दिलेला नाही. ग्रामपंचायत कशी आलोंडा ग्रामपंचायतनी त्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे का? आहे, पाणी उपलब्ध आहे. मग तुम्हाला कोणाकोणाची परवानगी लागते त्याला? जागा होती फॉरेस्टमध्ये, फॉरेस्टसाठी 3 दिवसाचा प्रस्ताव पाहिजे, तसं आपण ग्रामसभेत मांडलं. ग्रामसभेने तसं 3 दिवसात ठराव, ग्रामसभेने तुम्हाला मंजुरी दिली आहे, त्यानुसार आपण 3 दिवशी परवानगी घेतली. आहे का मंजुरी? दाखवा त्यांना ग्रामसभेत मंजुरी. 2 गोष्टी आहेत उपसभापती, 2 की काय आहे की माझ्या गावात पाणी आहे म्हणून ते मी दुसऱ्याला देणार नाही अशी भूमिका नाही घेतात. माझ्या गावात पाणी असेल तर ते पाणी आहे, ते जर त्याच्यात माझ्या गावात विपुल पाणी आहे तर ते दुसऱ्या गावाला वाटप झालंच पाहिजे ना. प्रत्येकाने जर ही भूमिका घेतली की माझ्या गावात मी पाणी देणार नाही, तर मग बाकीच्या गावात आणलेली जात. आता धरणांच्यामध्ये जमिनी जातात, पाणी सगळ्यांना मिळतं, त्यांना दाखवा आहे का ग्रामसभेचा? हा ग्रामसभेचा ठराव झाला होता ना, याच्यावर लगेच दुसऱ्या ग्रामसभेला लोकांनी ठराव येतात, तो दाखवत नाही, अजूनहा दाखवतात. हा परस्पर यांनी मॅनेज करून घेतलेला ठराव आहे, आणि त्याच्यावर परत दुसरा झालेला आहे. ग्रामसेवक उभे त्याला विचार विरोध का केला? पण आज पण माझ्या गावाला 3 दिवसांनी पाणी मिळते. नाही, पाणी उपलब्ध असताना विरोध पाणी नाहीये. आज पण 3 दिवसांनी नळ सोडले जातात आलोंड्याला. मी वारंवार तक्रार केलेली तर मला दुसरा सोर्स द्या, ते पण द्यायला तयार नाही. आजची पोझिशन कुठला सोर्स आहे तुम्हाला? त्याच आहे तो योजना सुरू झाली. योजना ती अगोदरची होती, प्रधान कोण चालवतं? यांचा सोर्स आहे ती स्मशानभूमी आहे, तिथे विहीर बांधलेली, बरोबर ना, आणि जिल्हा परिषदेमार्फत त्यांची ती तिथे झालेली आहे. म्हणजे अडचण काय? 3 दिवसांनी पाणी येते, म्हणजे आज पाणीच नाही आहे. म्हणजे पाण्याचा सोर्स नाही, पाणी कमी आहे. हा, तर तरी पण एवढ्या मोठे 10 का पाणी कमी? त्याच मोहमधलं पाणी का कमी आहे? पाणी त्यांची विहीर आहे, ती धरणापासून खाली आहे, धरणाच्या खाली आहे ना. नाही, धरणात पाणी आहे आणि विहिरीत पाणी नाही. धरणाचं पाणी येतंय पाझरवरून, त्याच्यावरती चालते. अशा योजना भाऊ 13 योजना आहेत आंबेडीवर, त्यात त्यांचं पाणी जातं. जर यांनी 10 गावाचं पाणी उचललं तर 10 लाख लिटर डेली उचलणार, तो पाणी राहणार. त्यांना माहिती आहे त्याची कपॅसिटी किती आहे. लोकांची मानसिकता पाणी देण्याची
पाण्याचा साठा किती आहे तिथे? तुम्ही उपसभापती महोदय म्हणता तर तो प्रश्न म्हणजे पाण्याचा साठा आहे पण त्या विहिरीत पाणी आहे. पाझर होत नाही. पाझर होत नाही त्याला तुम्हाला काहीतरी इलाज येत नाही. तुमच्याकडे नसेल त्यांच्याकडे तालुक्याला यांनी चालू करून गेट पण त्याचा खराब झाला आहे, तो खोलतच नाही, त्याच्यामुळे याला साठा दिसतो. पण जेव्हा तो गेट खोलला खालच्या नगर योजना 13 योजना बंद होतात आणि दिवलीपर्यंत योजना आहेत. काय हो साठ्याचं काय? कोणा जलसंधारणकडे का जलसंपदाकडे? कोणा नाले जे आहेत सज्जन बंधाऱ्यामध्ये जे नाले गेले त्याच्यावरती विहिरी बांधलेल्या जिल्हा परिषद, त्यांना आपण यामधून पाणी सोडतो नाल्यामध्ये, त्याच्यानं पाण्यामध्ये विहिरीमध्ये पाणी सर लक्ष तुम्ही सोडताय का पाणी? गेट चालू आहे का तुमचा डॅम? हो चालू आहे. बघा मी भावना घेऊन जाईल ना दाखवेल समोरासमोर, कारण मी दिलेला आहे. त्यांचा गेट पॅक झालेला आहे साहेब, त्याच्यामुळं पाणी खाली येत नाही. थोडाफार जो बाजार आहे त्याच्यावर सगळं चाललं आहे. तुम्ही मोहापर्यंत गेला तर नदीला पाणीच नाही राहिलं. पण पॅक झाले म्हणजे काय नादुरुस्त झाले का? हां सर लास्ट इयरला नादुरुस्त होते, त्याला दुरुस्त केलं आहे, आता पाणी चालू आहे. नाही नादुरुस्त आहे का? ते गेट नादुरुस्त आहे का? चालू आहे मी फक्त बघू पाणी त्या गावातले आहेत ते चालू आहे सर, चालू आहे. आज तुम्ही त्याला घेऊन जा. तुम्ही इथून जाताना त्यांना घेऊन जा. चालेल. त्या गावातले सांगत असतील तर तुम्ही जाऊन बघा. तर गेट चालू असताना ते नाही सांगायचं ते कारण आहे का? आम्ही निवेदन पण दिलं होतं मनोहरला. निवेदन नको, त्यांना घेऊनच जा. आता त्यांना घेऊन जा, तिथे दाखवा. त्यांना घेऊन जा, त्यांच्यासोबत जा. आता या 9 गावांसाठी पाणी उपलब्ध होईल का? 13 गावात पाणी उचललं जातं. त्याशिवाय या 9 गावांसाठी पाणी उचललं गेलं तरी पाण्याचा साठा पुढची 30 वर्ष राहील का? सर यांचे जे नियोजन आहे जिल्हा परिषदचे पाण्याचे आहे ते सर पाईपलाईन ते नाल्यामध्ये पाणी सोडावं, त्यामुळे त्याचं जेवढं 0.78 असं किलोमीटर त्यांचं युटिलायझेशन आहे, तर पाणी जास्त प्रमाणात सोडावं. तर ती प्रकारच्या नाही ते कॅल्क्युलेशन. तुम्ही सर्टिफिकेट दिले ना? त्यांनी आम्हाला एक लेखी द्यायचं. जर उद्या एक लक्षात घ्या, सर्टिफिकेट तुमच्याकडून काय, यांच्याकडून काय घेतलं? सर्टिफिकेट काय घेतलं? असं नाही आहे. माझा तुम्हाला प्रश्न जो आहे त्याचं रोख लक्षात घ्या. सर्टिफिकेट काय घेतलं? किती? आजच्या लोकसंख्येच्या जवळपास दुप्पट लोकसंख्येला पुढच्या 30 वर्षामध्ये पाणी उपलब्ध होईल एवढा सर्टिफिकेट त्यांच्याकडे आलंय का? 30 वर्षाची जी लोकसंख्या आहे त्याला उपलब्ध होईल असं दिलं नाही. त्या लोकसंख्येचीच डिमांड आपण दिलेली. आत्ताची सध्याची लोकसंख्या असं गृहीत करून झालेली आपण 30 वर्षाची डिमांड. आता ते सर्टिफिकेट त्यांनी प्रत्यक्ष जागा साठा बघून दिलं का ऑफिसमध्ये बसून दिलं? एकूणच आता किती खर्च झाला याच्यावर योजनेवर? आता 9.5 कोटी 48 लाख. 9.5 कोटी 48 लाख. बघा 9.5 कोटी सभापती महोदय खर्च झाला आहे. किती पैकी? 45 कोटी. आम्हाला पाईप खरेदी करणं आणि पाईप कॉन्ट्रॅक्टरला पाईप टाकायला देणं याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. पाणी येण्याचं नंतर पाणी नाही मिळालं तरी चालते. त्यांचा पगार चालू आहे. बघा 9.5 कोटी गेले ना. लोकांना पाणी नाही मिळालं तरी यांना काही पडले. ज्यांनी योजना बनवली तो पैसे घेऊन मोकळा झाला. सगळे पैसे घेऊन मोकळे झाले. उद्भवाशिवाय तुम्ही काम का केलं? उद्भवाशिवाय काम का केलं? जर तो प्रश्न तुम्हाला पाण्यात उचलायचा प्रश्न निकालात नाही निघाला. लोकांचं काही पडलं नाही. आदिवासी माणसे अशीच राहिली तरी चालते. थांबवलेलं होतं याचं काम थांबवलेलं. ग्रामपंचायतीने यांना लेखी दिलेलं आहे पूर्ण उद्भव आणि काम बंद होतं. बाकीचं काम काम चालू होतं. तुम्ही त्यांना त्या उद्भवातून पाणी देता का? का थांबलो मग? योजना केव्हा संपायला पाहिजे होती? 2025
24ला पूर्ण करायचे, हं? 24ला पूर्ण करायचे. 23ला दिली होती आम्हाला. 23चा वर्क ऑर्डर आहे. तर तुम्ही स्टेट दिली आम्हाला, ते तुमचा जो कारण आहे आम्हाला योजना वर्क ऑर्डरमध्ये कामाची काम कार्यपूर्ती सांगा बरं मला. वर्क ऑर्डर 16/2/2023ला दिली आणि 30 वर्क ऑर्डर 23ला दिली आणि केव्हापर्यंत करायचं आहे? किती महिने? 30 महिन्याचा कालावधी. 30 महिने. हा ठीक आहे, समजा आणखी 6 महिने, एक वर्ष, अजून 1 वर्ष. पहिलं काम काय करायला पाहिजे होतं? उद्ध्वचं काम करायला पाहिजे होतं आणि उद्ध्वचं आपल्याला तिथे नाही, सुरुवातीचं काम पाईप टाकणं का पाणी बघणं, पाण्याची खात्री करणं? म्हणून पॅरलली आम्हाला काम चालू करायला सांगितलं. कोणी? वरिष्ठांचं जसं आहे समजा. माझा प्रश्न मी तुम्हाला विचारतो, याचा अर्थ तुम्हाला नाही आहे. हा प्रश्न तुम्हाला नाही आहे, तुमच्या एक्झिक्युटिव्हला आहे की तुम्हाला अजून ग्रामसभेची मान्यता आहे का नाही माहीत नाही, पाण्याचा उद्भव आहे का नाही माहीत नाही, आणि 9.5 कोटी रुपये पाईपसाठी तुम्ही खर्च करून मोकळे झाला. टाक्यांचं काम चालू आहे आणि पाईप जलशुद्धीकरण केंद्राचं काम चालू आहे. आपलं नाव काय म्हणून? होईल. तुम्ही पाईपलाईन टाकली, टाक्या बांधल्या, घराघरात नळ दिले, आणि काय यायला पाहिजे नळातून? नळातून काय यायला पाहिजे? काय येईल? आज नळ खोलला तर काय येईल? हवा येईल. मग हवेची योजना आहे. जर पाण्याचाच पत्ता नाही आहे तर हे सगळं तुम्ही जे करता, मी जिल्हाधिकारी महोदयांना आपणही सांगा, हे संबंधित जे आहेत ना त्या गावचे सरपंच, ह्या मोह गावचे सरपंच, काही प्रमुख लोक, जीवन प्राधिकरण आणि संबंधित बैठक घेऊन त्या ठिकाणी हा प्रश्न जलसंपदा खूप गरजेचं आहे. म्हणून एक पत्र सुहास आणि टीके पाठवून द्या. आजच्या जितक्या लवकर पाठवता येईल एवढं पाठवा. जिल्हाधिकारी महोदयाने या पत्राचा आधार घेऊन की साखरे व 9 गावे प्रादेशिक ग्रामीण पाणी पुरवठा योजना 2022ला मंजूर करण्यात आली. 21ला मंजूर करण्यात आली. 23/16/2023 ते तुम्ही वर्क ऑर्डर सांगता ना, कार्यालय दिला. वर्क ऑर्डर तुम्ही वर्क ऑर्डर योजना मंजूर करण्यात आली. त्याप्रमाणे निविदा वगैरे होऊन कार्यादेश किती तारखेला देण्यात आला? 16/2/23ला 16/2/23 रोजी देण्यात आला. जवळपास 1 वर्ष उलटूनही पाण्याच्या उद्भवाचा प्रश्न अजून मिटलेला नाही. त्याच्या आधी 9 कोटी किती 48 लाख रुपये खर्च जीवन प्राधिकरणाकडून करण्यात आलेला आहे. एकूण योजना कितीची? 45 कोटीपैकी जवळपास 20% रक्कम खर्च करण्यात आली आहे. त्या परिस्थितीमध्ये हस्तक्षेप केला नाही आणि योजना मार्गी लावली नाही तर झालेला सर्व खर्च वाया जाण्याची शक्यता आहे. म्हणून पाण्याचा उद्भव असलेलं मोह ग्रामपंचायत, मोह खुर्द ग्रामपंचायत, ग्रामपंचायत 9 गावांची कोणत्या कोणत्या ग्रामपंचायती? खुडेद, आणखी खुडेद, जांबा, सुखसाळे, आणखी
ग्रामपंचायती 9 महसुली गाव झाले ग्रामपंचायती झाले यातल्या 9 महसुली गावांचे लोकप्रतिनिधी पेसा अध्यक्ष संबंधित जलसंपदा जीवन प्राधिकरण वन आहे का वनातून जाते का जर वन PWDच्या रस्त्यातून जात असेल लाईन मग नंतर ते आडवे येणार आम्हाला पैसे पाहिजेत जिल्हा परिषद आडवे येणार घ्या जिल्हा परिषद PWD एकत्रित बैठक घेऊन या योजनेचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात यावा. सदर बैठकीची पूर्वसूचना मला दिल्यास मी उपस्थित राहण्याचा प्रयत्न करेन. हा प्रकल्प अधिकारी आहे. आज पाठवून देऊ आपण मी बोलतो तुम्ही आणि तुम्ही काय करा म्हणजे त्या गावाला पाणी कसं जाईल हे जे 9 गाव आहे या दृष्टीने विचार करून तिथे मांडला. म्हणजे आपण एखादी गोष्ट मांडली तर ती व्यवहार्य असली पाहिजे. नाहीतर मग काय होईल पुन्हा आपण नुसतीच चर्चा केली तर ते पुढे ढकलत जाईल. त्या गावाला पाणी नाही मिळणार. आम्हाला कुठूनही पाणी मिळण्याची गरज म्हणून तो ठीक आहे त्यात थँक्यू.